एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आसौरेना। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि संतांचा दिव्य असणारा अधिकार वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संताजी माता चरणावरी, श्री संताजी माता चरणावरी, श्री संताजी माता चरणावरी, संताजी माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत। विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडी तो कधी काळे, कर जोडी तो कधी काळे। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचा दास पुढे आसौरेना। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातील असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री बाळकृष्णजी महाराज त्यांचा परिवार यांच्या संपर्कातून आणि आमच्या परिसरामध्ये असणारे त्यांचे निकटचे स्नेही आणि आमच्या परिवारातील सगळं काम त्यांनी पाहणारे आदरणीय श्री संजयजी महाराज महापुरे यांच्या संपर्कातून आमच्या वाटेल ही सेवा आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संतांचा विशेष असणारा अधिकार वर्णन करून सांगतात, विशेष महिमा सांगतात। काय सांगतात महिमा? महाराज म्हणतात संत असे आहेत की जगामधला सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ प्राप्त करून देणारे आहेत। श्रेष्ठ लाभ जर कोणता असेल तर भगवंताची प्राप्ती, भगवंताचा सगुण साक्षात्कार। अरे मोक्ष सुद्धा प्राप्त होईल, पण मोक्षाच्याही पुढे जाऊन साधू संतांना भक्ती करावीशी वाटली, मग ती भक्ती सहजासहजी प्राप्त होत नाही। त्या भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं सगुण रूप आहे सहजासहजी प्रगट होत नाही। म्हणून त्यांनी महाराज ते सगुण रूप त्यांनी प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत, आणि तो सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ आहे।
म्हणून हा लाभ फक्त संतांच्याच चरणाजवळ प्राप्त होऊ शकतो. महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम लाभ संतांच्या जवळ प्राप्त होतो. म्हणजे महाराज कळालं संत उत्तम लाभ प्राप्त करून देतात. पण आम्हाला तो लाभ कसा प्राप्त होईल, आम्ही काय केलं म्हणजे संतांच्या माध्यमातून त्या लाभापर्यंत जाता येईल. म्हणले म्हणाविता त्यांचा दास. आपण जर स्वतःला त्यांचा दास म्हणून घेतलं, आपण जर संतांचा सेवक स्वतःला म्हणून घेतलं, तर पुढे कोणत्याही प्रकारची आस ते आपल्याला शिल्लक ठेवत नाहीत. आपण जर त्यांचे झालो तर ते आपल्याला सगळं काही प्राप्त करून देतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून पुढे असं उरेना काय करतात असं आपल्याला लाभ प्राप्त करून देण्याकरिता ते म्हणले कृपेचं दान देतात. महत्वाची गोष्ट आहे, कृपा करतात महाराज. संतांमध्ये कृपा करण्याची क्षमता आहे. कोणी पण कृपा करू शकत नाही. कृपा करण्याकरिता सुद्धा सामर्थ्य असावं लागतं. कृपा करण्याकरिता सुद्धा तपश्चर्या असावी लागते. उगा कोणी पाय पडलं की माणसं सहज म्हणतात आयुष्यमान भव. अरे पण ते असं आपल्या मुखातलं खरं होण्याकरिता, आपला आशीर्वाद लागू होण्याकरिता कुठेतरी आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य पण असलं पाहिजे, काही तपश्चर्या पण असली पाहिजे. बिगर तपश्चर्याचा आपला आशीर्वाद कसा फळाला येईल. पण संतांचा त्यांनी आशीर्वाद, संतांची कृपा फळाला येते. त्याचं कारण ते तपश्चर्या करतात. त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या असते. ही तपश्चर्याच त्यांच्याकडून हे सर्व दिव्य अशा पद्धतीने करून घेते. म्हणून कृपादान केले संती कृपेचं दान करतात. कल्पांती ही सरेना कल्प संपून जातील पण त्यांचं दान संपत नाही. आणि असं विशेष असणारं दान संत देतात. त्या माध्यमातून लाभ सर्व जीवांना प्राप्त होत असतो. हा महत्वाचा विचार आहे. मग अशा संतांविषयी आपण काय केलं पाहिजे, कसं त्यांनी वागलं पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला सुद्धा संतांची सेवा करणं उत्तम वाटतं. आपल्यासारख्यानं काय करावं, आपण हे संतांची सेवा केली पाहिजे. ती संत सेवा आपल्या हाताने त्यांनी घडली पाहिजे. संतांची सेवा करणंच जीवाला त्यांनी महाराज उत्तम साधन आहे. हा महत्वाचा विचार. आपण संतांची उत्तम सेवा केली की संत आपल्याला उत्तम लाभ प्राप्त करून देतील, हे समीकरण आहे महाराज. हा महत्वाचा विचार आहे. आणि असा भाव जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेना. अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहिला. हा सप्ताह आपण बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी संपन्न करतो. 37वं वर्ष आहे. हे वर्ष 37वं आहे. पण एवढ्या वर्षापासून आदरणीय श्री महाराज आणि हा सप्ताह सगळ्या लोकांना त्यांनी महाराज बरोबर घेऊन करतात. शहरामध्ये एखादा सप्ताह त्यांनी करणं आणि पुन्हा तो अविरतपणे टिकून ठेवणं फार कठीण गोष्ट असते महाराज. खेड्यामध्ये कसं सगळ्या गावाला एकत्र करून सगळ्यांच्या माध्यमातून सप्ताह त्यांनी संपन्न होतो. पण शहरामध्ये सप्ताह करणं तेवढं सोपं नसतं, फार कठीण आहे. आम्हाला त्याचे अनुभव आहेत. आणि म्हणून एवढ्या पराकाष्ठेतून, एवढ्या कष्टातून आणि हा सप्ताह त्यांनी उभा आहे, हे त्यांनी महाराज त्यांचं धारिष्ट आहे. म्हणून फार समाधान वाटतं की या संगमनेर शहरामध्ये आणि भगवंताचं हे चिंतन श्री संत मुक्ताबाई, श्री संत चोखोबाराय आणि यांच्या प्रित्यर्थ त्यांनी घडत आहे. हे महान असणारे संत आहेत महाराज की ज्यांचं जीवन त्यांनी जगाच्याकरिता समर्पित आहे. अशा दिव्य महापुरुषांकरता आपण ही सेवा या ठिकाणी करतो आहोत. भाग्यवान आहोत. स्वतः महाराज त्यांनी महाराज बऱ्याच वर्षाचे वारकरी आहेत. म्हणजे मला 43 वर्षाची यादी सांगितली. म्हणजे 12 वर्ष त्यांनी माहेश्वरी दिंडीमध्ये महाराजांचं त्यांनी चालणं झालं. 4 वर्ष निवृत्तीनाथांच्या बरोबर त्यांनी चालणं झालं. आणि त्यानंतर आता संताजी महाराजांच्या सुदुंबऱ्याच्या दिंडीमध्ये त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालतायत. संयोजन आयोजन त्यांनी अशा पद्धतीने करतायत. फार समाधानाची गोष्ट आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन करणं तेवढं सोपं नसतं. अनेक प्रकारचे अनेक विचारांचे लोक एकत्र येत असतात. मग वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना एका सूत्रामध्ये त्यांनी बांधून टाकणं ही फार कसरत असते तारेवरची. ती ज्याला करता येते त्यालाच करता येते, ती सगळ्यांना करता येत नसते. म्हणून त्याच्याकरिता त्यांनी फार सहिष्णू मनुष्य असलं पाहिजे, फार लवचिक मनुष्य असलं पाहिजे, त्याला फार सहनशीलता असली पाहिजे, सगळ्या लोकांचं सहन करण्याची क्षमता त्याच्या अंगात असली पाहिजे, तर अशा पद्धतीने कार्य करता येतं. अन्यथा ते कार्य करता येत नाही. म्हणून त्यांनी फार वर्षांपासून ही सेवा या ठिकाणी घडते आहे. आनंदाची गोष्ट. यावर्षी आम्हालाही आपल्या सेवेमध्ये सहभागी होता आलं. फार समाधान त्यांनी वाटतंय. काय बोलावं, आज मुक्ताईची पुण्यतिथी आहे. श्री संत मुक्ताईची पुण्यतिथी आहे.
मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी थोर नवलाभ झाला वांझे पुत्र प्रसवला असं त्यांनी मुक्ताईविषयी आपण मुक्ताईचा अभंगच आहे महाराज तो आपण त्यांनी पाहू शकतो. म्हणून दिव्य असणारं जीवन मुक्ताईचे ती आद्य शक्ती आहे ती त्यांनी ब्रह्मचित्कला आहे. वक्तेबाबांनी ग्रंथ लिहिला वैकुंठवासी श्री संत वक्ते निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांनी ब्रह्मचित्कला नावाचा ग्रंथच लिहिला महाराज. मुक्ताईचं चरित्र त्यांनी अशा पद्धतीने लिहून काढलं ते अतिशय दिव्य. आम्ही ज्या वेळेला ज्ञानोबरायांची चरित्रकथा सांगतो त्यावेळेला ब्रह्मचित्कला ग्रंथच समोर ठेवतो आणि त्या माध्यमातून ज्ञानोबरायांचं चरित्र सांगतो. त्याच्यामध्ये फार बारीक सारीक पुरावे घेऊन त्यांनी निर्माण केलेलं आहे. मग फक्त ज्ञानोबरायांचं चरित्र आहे असं नाही, निवृत्तीनाथांचं सोपान काकाचं मुक्ताईचं चरित्र त्याच्यात अनायास येतच महाराज. म्हणून ते मुक्ताईचं चरित्र आहे पण बाकीच्या सगळ्या भावंडांचा त्याच्यामध्ये उल्लेख अशा पद्धतीने होतो. म्हणून संत त्यांनी अवतार कार्य त्यांनी करतात. त्यांचा अवतार होत असतो ते लीला करण्याकरिता येतात. लीला शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. कोणतंही कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसावा आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अभिमान नसावा याला लीला असं म्हणतात. ते जे कर्म करतात की नाही संत त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही ना. त्यांना काय मिळवायचं नाही, त्यांना मिळालेलंच आहे. जगाकडून काय मिळवणार आहेत आणि सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर अभिमानही त्यांनी शिल्लक राहत नाही कारण त्यांनी अहंकार भगवंतामध्ये विलीन झालेला असतो. म्हणून स्वतंत्र अहंकार करायचं काही कामही शिल्लक राहत नाही. म्हणून कर्म करण्याच्या आधी स्वार्थ नाही आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही याला लीला असं म्हणतात. म्हणून सगळे संत हे लीलाकारी आहेत. तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी असं आपण म्हणत असतो. ते लीला विग्रही परमतत्वच तुकोबरायांच्या रूपानं प्रगट झालं. संत लीला करतात. म्हणून या संतांचा अवतार झाला आणि अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या तिथीला पावन केलेलं आहे महाराज. पुण्यतिथी का म्हणतात? संतांच्या जाण्यानं ती तिथी पुण्य अशा पद्धतीने पुण्यरूप होते. त्या तिथीला जर आपण त्या संतांचं चिंतन केलं तर त्या तिथीला आपल्याला पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य त्यांनी महाराज संतांमध्ये असतं. नव्हे फक्त संतांचं नाव जरी घेतलं ना तरी पण मनुष्य पुण्यवंत होतो. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं घेतली की त्यांनी पुण्यवंत होता येतं. एवढं सामर्थ्य संत पुरुषांच्या नावामध्ये गच्च भरलेलं असतं. हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांच्या नावानं जर पुण्य प्राप्त होतं तर त्यांची शरणागती केल्यानंतर काय प्राप्त होणार नाही महत्वाची गोष्ट आहे. फक्त नाव घेतल्यानं जर पुण्य प्राप्त होतं तर त्यांचे झाल्यानंतर काय होणार नाही महत्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण मनुष्य जन्माला आलो. मनुष्य जन्म असा निधान आहे महाराज. या माध्यमातून आपण जे साध्य करण्याचा प्रयत्न करू ते साध्य करता येऊ शकते. माझ्याकडे प्रमाण फार आहेत पण आता वेळ थोडा कमी आहे. म्हणून नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. थोडंसं ऐकू द्या. देवाची होईल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती. नरदेह निधान आहे लागले हाती. उत्तम सार त्याच्यामध्ये आहे. उत्तम गती त्याच्यामध्ये आहे. देव होईल ज्यांना वाटतं आपण देव व्हायचं या मनुष्य देहात आल्यानंतर त्यांना देव होता येतं महाराज. तो आपण कसं काय देव होणार? आपण देव आहोतच. आपलं कळत नाही फक्त आपण देव आहोत म्हणून. मी सांगतो असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात हे देवाची बरे 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 तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे 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 तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कळले देवाची बरे तुका म्हणे खरे न म्हणा देह माझा ईसा मग भरवसा देवाची बरे देवाची बरे. अरे दोनदा म्हणले तुम्ही देवच आहात पण आपल्याला कळत नाही महाराज आपण देव आहोत म्हणून. ते संत जेव्हा जीवनामध्ये येतील आपल्यावर कृपा करतील मस्त करून हात फिरवतील त्यांचा अनुग्रह प्राप्त होईल. मग ते आपल्याला सांगतील की बाबा तत् त्वम असे ते ब्रह्म तू आहेस. आणि मग आपल्याला कळेल अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे
आपला जो धर्म आहे ना, त्या धर्माला लोक म्हणतात हिंदू धर्म. हा जो हिंदू धर्म शब्द वापरला ना, हा त्याचं उपलक्षण आहे महाराज. त्याचं खरं नाव आहे सनातन वैदिक धर्म. आपल्या धर्माचं खरं नाव काय आहे? सनातन वैदिक धर्म हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. हिंदू का म्हणायचं? आपल्या धर्मामध्ये अहिंसा तत्वाचं पालन केलं जातं. म्हणून हिंसया दुयते हृदयम यस्यसा हिंदू. हिंदू का म्हणायचं? हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं त्याला हिंदू असं त्यांनी म्हणतात. म्हणून आपण हिंदू म्हणवले जातो. पण आपलं खरं त्यांनी धर्म जर कोणता असेल तर सनातन वैदिक धर्म, ज्याच्यामध्ये वेदानं प्रतिपादन केलेल्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या जातात. वेद हा प्रमाण आहे. सगळ्यात प्रमाण ग्रंथ जर आपल्याला कोणता असेल तर वेद आहे. म्हणून वेदाच्या माध्यमातून सांगितलेलं आपण शिकायचं. वेदामध्ये वाक्य असतात महाराज, त्या वाक्यांना केवल वाक्य असं म्हणतात. वेदातल्या वाक्याला केवल वाक्य म्हणावं. त्याच्यात दोन प्रकारचे वाक्य असतात केवल वाक्यामध्ये. एक अवांतर वाक्य असतं आणि एक महावाक्य असतं. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त जीवस्वरूपाचं, फक्त परमात्मा स्वरूपाचं, फक्त जगताचं वर्णन केलेलं आहे त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि महावाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्मा यांची एकता सांगितलेली असते त्याला महावाक्य असं म्हणतात. मग संत काय करतात? आपल्या जीवनामध्ये आले की आपला अधिकार पाहून आपल्याला उपदेश करतात. आणि उपदेश करून त्यांनी महाराज आपल्याला महावाक्य सांगतात की बाबा ते ब्रह्म तू आहेस. मग तत्वमस्यादी महावाक्यांचं श्रवण घडतं. शास्त्र असं म्हणतं, श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. जर अपरोक्ष ज्ञान व्हायचं असेल तर श्री गुरूंच्या मुखातून महावाक्याचं श्रवण आपल्याला घडलं पाहिजे. मग त्यांनी तत्वमसी सांगितल्यानंतर त्याच्यात 3 पदं असतात. तत्पद आहे, त्वम पद आहे, असी पद आहे. या तत् आणि त्वम पदाला 2 अर्थ आहेत, वाच्यार्थ आणि लक्षार्थ. मग त्याचा वाच्यार्थ त्यांनी बाजूला करायचा, लक्षार्थाचं ग्रहण करायचं, भागत्याग लक्षणं करायची, मग अर्थ ग्रहण करायचा. हा महत्वाचा विचार आहे. मग आपण त्यांनी महाराज जीव आहोत. म्हणजे जीव म्हणजे काय? आपण आत्माच आहोत. महत्वाची गोष्ट आहे. आणि तो त्यांनी महाराज ईश्वर आहे. तो ईश्वर त्यांनी ब्रह्म आहे. म्हणून आत्मा आणि ब्रह्म यांची एकरूपता आहे. अशी पदानं त्यांनी महाराज त्याची एकरूपता जाणून घ्यायची, करायची नाही. संत आपल्याला जीवनामध्ये आपल्याला जवळ घेऊन समजून सांगतात आणि मग हे आपल्याला कळतं आणि मग आपण त्यांनी महाराज त्या बोधावर आरूढ होतो. पण आपल्या अंतकरणामध्ये ते प्राप्त करून घेण्याविषयीचा भाव निर्माण झाला पाहिजे. लोक परमार्थ करतात, पण परमार्थ करत असताना त्यांनी महाराज अशा गोष्टी त्यांना ऐकाव्याशा सुद्धा वाटत नाही, त्या जड वाटतात फार. कीर्तनकारही अशा गोष्टी सांगत नाही. कीर्तनकार त्यांनी येतात आता लोकांना जसं आवडेल तसं सांगतात. रेंज पाहतात. गाडी चालवणारा त्यांनी मनुष्य तो त्यांनी रस्ता पाहून गाडी चालवतो. खड्डे खुड्डे जर असतील तर गिअर चेंज करत राहतो. वेग त्याच्यानुसार त्यांनी तर ठरवता येतो. पण मग त्यांनी महाराज त्याचा नाईलाज असतो. हा म्हणतो तसा कीर्तनकाराचाही नाईलाज असतो. त्याला ह्या सगळ्या प्रक्रिया सांगता येतात पण नाईलाज असतो, सांगता येत नाहीत. सांगता येतात त्याला पण नाईलाज होतो. म्हणून का बरं? काय नाईलाज आहे? लोकांना कळत नाहीत म्हणून सांगता येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. हे लोकांना कधी कळतील? लोक जर त्यांनी महाराज त्या प्रकारची अपेक्षा करतील तर कळतील. मग लोकांची काय अपेक्षा असते? लोकांच्या अंतकरणामध्ये त्यांनी महाराज सामान्य गोष्टींच्या लाभाची अपेक्षा असते. परमार्थ करतात की नाही लोक? परमार्थ करायला लागले की त्यांनी डोळ्यासमोर संसार दिसत असतो, त्या संसाराला सत्य समजतात आणि सत्य समजून त्याला प्राधान्य देतात आणि प्राधान्य देऊन तोच मिळवण्याचा प्रयत्न करतात. सामान्य असणारा मनुष्य. समाजात 4 वर्ग आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग आहे त्यांनी पामर वर्ग, दुसरा आहे विषयी वर्ग, तिसरा आहे जिज्ञासू वर्ग आणि चौथा आहे ज्ञानी वर्ग. 4 प्रकारचे वर्ग समाजात आहेत. पामर म्हणजे काय हो? जे त्यांनी महाराज वेदाला मानत नाहीत, शास्त्राला मानत नाहीत, संतांना मानत नाहीत, देवाला मानत नाहीत आणि मनानंच त्यांनी वागत राहतात. आटोनी भेटोनी बांधिला मुंडासा फिरतसे म्हैसा जना माझी. म्हैसा म्हणजे म्हशीचा मुलगा. नाहीच कळलं तर रेडा आणि आणखीच नाही कळलं तर टोनगा. त्याला काही कळतच नाही मला. तो आटून वेटून मुंडासा बांधून सगळ्या गावात त्यांनी फिरत राहतो. त्याला शास्त्र संत काही मान्य नसतात. असा एक वर्ग समाजात आहे. त्याला काय पाहिजे असतं? त्याला मनसोक्त विषयाचं सेवन करायचं असतं. तो विधीनं विषयाचं सेवन तर करतो पण विधिबाह्य विषयाचं सेवन करतो. म्हणजे विधीनं सेवन करणं म्हणजे विधिवत विवाह करणं, पत्नीला त्यांनी घरामध्ये आणणं आणि वेदानं सांगितल्या पद्धतीने सगळ्या क्रिया करणं. कष्ट करणं आणि कष्ट करून संपत्ती प्राप्त करून घेणं विधीनं करणं आहे. पण कष्ट न करता चोरीमारी करून लांडी लुबाडी करून व्यवहार आहे. म्हणून अशा पद्धतीने अवैध व्यवहार करतो. करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, अशा पद्धतीने वागतो. त्याला त्याच गोष्टीची अपेक्षा असते, तो त्यालाच लाभ समजतो. पामर आहे म्हणत तो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक वर्ग आहे, त्याचं नाव आहे विषयी वर्ग. तो विषयी जो वर्ग असतो ना त्याला मात्र बंधनं असतात. तो शास्त्र मानतो, तो धर्म मानतो, तो मर्यादा पण मानतो, तो विधिवत त्यांनी अशा पद्धतीने विवाह करतो. चांगलं त्यांनी आपापलं काम त्यांनी व्यवस्थितरित्या करतो. चोख काम करतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी अशी त्याची अवस्था असते. म्हणून तो त्यांनी विषयाचं सेवन करण्याकरिता विधिवत सगळे कामं त्यांनी करत असतो.
मग त्याला काय लाभ कोणत्या लाभाची अपेक्षा असते? खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हेचे करी हाव संसारिका, त्याला वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, अशी त्याची अपेक्षा असते. याच्या पुढे त्याची अपेक्षा ढळत नाही. मला तो विषयी असणारा पुरुष आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी हे विचारित राहीन आता शेवटपर्यंत. कारण नाही ऐकलं मग मी कोणाला सांगणार आहे? हा महत्त्वाचा विचार आहे. मग तुम्हाला सांगण्याकरिता आलो, तुम्ही नाही ऐकलं तर मग माझं एवढ्या लांब येणं काही उपयोगाचं ठरणार नाही महाराज. लक्षपूर्वक ऐका. हे बघा, असं कीर्तनकार बोलायला लागला आणि तो जर समाजातला कॅटेगरी सांगायला लागला की आपण आपलं तपासून पाहत जायचं. जसं ज्ञानोबरांनी रेडा बोलवला आणि तो बोलवत असताना त्याने रेडा बोलू लागला. जेवढे ब्रह्मवृंद तिथं होते त्यांच्या हातात वेदाच्या पोथ्या होत्या, त्यांनी त्या तपासून पाहिल्या. ज्यांच्याकडे पोथ्या नव्हत्या ना विद्यमान, ते घरी पळाले आणि घरून आपापल्या पोथ्या घेऊन आले महाराज. कशा करता आणल्या त्या? रेडा वेद बोलत होता आणि ते तपासून घेत होते. हा महत्त्वाचा विचार आहे. तसं त्यांनी हा रेडा बोलू लागला की आपण आपल्या पोथ्या तपासून पाहायच्या. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कीर्तनकार बोलायला लागलं की आपण आपलं तपासून पाहायचं. महाराज खरं आपण कोणत्या याच्यामध्ये मोडतो? आता मी 2 वर्ग तुम्हाला सांगितले. पहिला पामर वर्ग सांगितला, तो त्यांनी वेदाला शास्त्राला संतांना मानत नाही. दुसरा वर्ग आपण पाहिला विषयी वर्ग आहे. तो विषयाधीन झालेला वर्ग आहे. त्याला बायका मुलांशिवाय दुसरं काही सुचतच नाही महाराज. त्यानं देवधर्म जरी केला ना विषय पुरुषानं, तरी देवासमोर गेल्यावर सुद्धा म्हणतो, देवा माझ्या बायकोला सुखात ठेव रे, माझा मुलगा फक्त चांगला झाला पाहिजे, मला धन मिळालं पाहिजे, माझी देवा तुझ्या समोर विनंती करतो, एवढं चांगलं कर आमचं. हा देवाची भक्ती करतो, पण कशा करिता? फक्त विषयांच्या प्राप्तीकरिता. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगतो. समाजातला तिसरा वर्ग असा आहे की ज्याला त्यांनी या सगळ्यापेक्षा एक विचार प्राप्त झालेला आहे आणि त्याला असं वाटतं हे सगळं नाशिवंत, याच्यात काय आपण अडकून पडलो? आपण मुक्त होण्याकरिता जन्माला आलेलो आहोत. मुक्त गाढवाच्या योनीत होता येत नाही हो. मुक्त बैलाच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, माकडाच्या योनीमध्ये माणसाला मुक्त होता येत नाही. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. लोकांना मुक्त होणं म्हणजे काय हेच कळत नाही. त्याच्यामुळे लोक मुक्त होण्याचा प्रयत्न करीत नाही. लोक आम्ही कुठे बांधलेलो आहोत मुक्त व्हायला? अरे आपण खरंच बांधलेलो आहोत. आणि कशात आपण अविद्येच्या बंधनात बांधलेलो आहोत. आपण त्यांनी अनादिकालापासून अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिता पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, ते कसे बाजूला निघतील महाराज? आपण जीवपणाला प्राप्त. जीवपणा हाच बंधनाचा विषय आहे. हेच बंधन आहे सगळ्यात मोठं. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी, ती जयाची असनिधी निरुजा की जी आपण त्यांनी आत्मा असून स्वतःला जीव समजतो, हे बंधन आहे. आणि या बंधनातून आपण जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांनी आपण सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होणार नाहीत महाराज. म्हणून बंधनातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करतो. तो तिसरा वर्ग आहे, त्याला जिज्ञासू म्हणतात, त्याला मुमुक्षू म्हणतात, त्याला साधक म्हणतात. तो पण समाजात आहे महाराज वर्ग. आपण जे अर्थी या मंडपात येऊन बसलो आणि 7 दिवसापासून आपण त्यांनी महाराज 5-6 दिवसापासून आपण ही सेवा श्रवण करतो आहोत, पारायण करतो आहोत. मग पारायण व्यासपीठ चालवणारे महाराज मला भेटले, ते त्यांनी पारायण करतात. इथं जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र सांगितलं जातं, ते चरित्र सांगतात. सगळा समाज त्यांनी महाराज पारायण करतो, चरित्र ऐकतो, हरिपाठाला असतो, प्रवचनाला असतो, कीर्तनाला असतो, भजनाला असतो, काकड्याला असतो. हे सगळं आपण का करतो? हे सगळं करण्यामागचा उद्देश त्यांनी आपण ही साधना करतो. आणि साधना कशाकरता असते? साध्य प्राप्त करण्याकरता असते. काय साध्य मिळवायचं? सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हायचं, म्हणजेच मुक्त व्हायचं. हे सगळं साधन मुक्त होण्याकरिता चाललेलं आहे. तो जिज्ञासू असणारा वर्ग आहे. आपण एवढे सर्वजण जिज्ञासू आहोत. आपण सगळे साधक आहोत महाराज. साध्य प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करतो आहोत. हा तिसरा वर्ग आहे महाराज. आणि चौथा वर्ग त्यांनी ज्ञानी असणारा वर्ग असतो की ज्याला साध्य प्राप्त झालेलं आहे. काही करण्याचं शिल्लकच, चौथ्याचे ठाई काही करण्याची नाही, त्याला काही करायचं शिल्लकच नाही, असा चौथा वर्ग. समाजात असे 4 प्रकारचे वर्ग असतात आणि 4ही वर्गांच्या अंतकरणामध्ये विशेष त्यांनी लाभाची अपेक्षा असते. मग पामर वर्ग सांगितला आपण सगळ्यात आधी. त्याच्या मनामध्ये त्यांनी बेधुंद वागणं हाच त्याचा लाभ आहे. तो चोरी करण्याकरिता जरी निघाला ना, देवाला नारळ फोडून जातो. मंदिरात जातो, हनुमंतरायांच्या कुठे त्याचं काय आराध्य दैवत असेल तो नारळ फोडतो आणि नारळ फोडून विनंती करतो. तो म्हणतो, हे बघ एवढा डाका मला साधू दे, जर हा साधला तर यातलं 25% भाग मी तुझ्या पेटीमध्ये आणून टाकीन, असं म्हणतो महाराज तो. मग आता हा काय देवधर्म करतो का आणखी काय करतो? हा त्यांनी फक्त त्याच्या पोटाचाच व्यवसाय करतो, पण बेधुंद होऊन करतो. हा पामर आहे, त्याला लाभ वाटतो, पण लाभ अशा पद्धतीने प्राप्त करून घेतो. जो विषयी असणारा पुरुष आहे तो संसार करण्याकरिताच रात्रंदिवस अट्टहास करतो. जिज्ञासू त्यांनी महाराज तो परमपदाला प्राप्त करण्याकरिता अट्टहास करतो. मग ज्ञानी पुरुष कशा करता अट्टहास करतो? त्याला काही मिळवायचं शिल्लक राहील, मग तो कशा करता अट्टहास करतो? अरे त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय सगळं प्राप्त झालं असं नाही. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे बोध जर प्राप्त करून घेतला म्हणजे अद्वैत स्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे त्यांनी सगळं प्राप्त होतं असं नाही, त्यानं स्थिरता प्राप्त होईल. द्वैतातून अद्वैतात गेलं की स्थिरता प्राप्त होते, समाधान प्राप्त होत नाही महाराज.
मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे? अद्वैतातून परद्वैतात आलं पाहिजे. म्हणजे काय? हे अभेदुनी भेद राखी याला अंगी वाढावं या जगी प्रेम सुख. अभेदुनी भेद राखी याला अंगी वाढावं या जगी प्रेम सुख. प्रेमसुख वाढण्याकरिता अभेद स्थितीला जाऊन परत भेद ठेवला. ते देवाशी एकरूप झाले ज्ञानाच्या माध्यमातून आणि पुन्हा भेद शिल्लक ठेवला. का शिल्लक ठेवला? वाढावया जगी प्रेमसुख. प्रेमसुख वाढण्याकरिता, प्रेमसुखाचा आस्वाद घेण्याकरिता त्यांची ही अवस्था आहे महाराज. अशा अवस्थेत त्यांनी गेले. मग ते भक्ती करतात. महत्वाचा मुद्दा आहे. ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. का जन्म घ्यायचा युगायुगी? विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवावे अविट असणार रस आहे भक्तीचा रस. आणि पुन्हा पुन्हा सेवन करायचं म्हणून ज्ञानी पुरुष ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन करतो आणि तो समाधानाला प्राप्त होतो. हे समाधान त्या माध्यमातून प्राप्त होतं. म्हणजे चौघांनाही लाभाची अपेक्षा आहे महाराज. आता या लाभांचा जर विचार केला तर 2-3 प्रकार त्या लाभाचे पडतील. 4 सांगितले पण त्याच्यात 3 प्रकार पडतील. एक कनिष्ठ लाभ आहे. पामराचा विषयी पुरुषाचा जो लाभ आहे की नाही महाराज, तो कनिष्ठ असणारा लाभ आहे. तो कनिष्ठ लाभ आहे. पामर मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नाशिवंतच मिळवतो. विषयी पुरुष मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नाशिवंतच मिळवतो. तो विषयी पुरुष फार उडी मारून स्वर्गाची अपेक्षा करेल. तो यज्ञ करील, यज्ञाच्या माध्यमातून खर्च करील आणि खर्च करून अपेक्षा काय करेल? मला स्वर्गात जाता आलं पाहिजे. स्वर्ग तरी विषय सुखच आहे महाराज. मग विषयाचं सुख जिथं त्यांनी महाराज सांगितलं जातं तो लाभ आहे, तो कनिष्ठ असणारा लाभ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ जर कोणता असेल तर आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा लाभ आहे, आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा लाभ आहे. असा त्यांनी लाभ प्राप्त करून घेता येतो. विषयामध्ये सुख लोकांना वाटतं. तुम्ही ऐकतात ना, विषयात सुख लोक म्हणतात, पण विषयामध्ये सुख नाही महाराज. तुम्ही बावळट आहेस तुम्ही म्हणाल. का बरं? आम्ही रोज त्यांनी विषयामध्ये सुख पाहतो, सुख घेताना लोकांना पाहतो. तू म्हणतो विषयामध्ये सुख नाही. खरंच विषयामध्ये सुख नाही. तुम्ही लाडू खाल्ला का दिवाळीचा कधी? लाडू, तो लाडू जो असतो ना, सगळेजण खातात आणि आवडीनं खातात. कसा लागतो लाडू? गोड लागतो. लाडू कसा असतो? गोड असतो. ज्यांनी तयार केलं त्यांनी पण सांगा कसा असतो? गोड असतो. मला तुम्ही सांगा लाडू गोड असतो ना? परत उत्तर तुमचं बदलायचं नाही अजिबात. आईनं लाडू करायला ठरवलं. तिनं रवा घेतला, तो चाळून घेतला, तो निवडून घेतला, फार चांगला त्याने निर्मळ केला. निर्मळ करून त्याच्यात तूप टाकून तो चांगल्यापैकी भाजला आणि भाजल्यानंतर त्यांनी महाराज त्याला काय कंडिशन तयार होत असेल आता आपल्याला कळत नाही, ते त्यांना माहिती आहे जे तयार करतात त्यांना. मग त्याच्यामध्ये त्यांनी महाराज दूध घातलं आणि दूध घालून अशा पद्धतीने त्याचा लाडू तयार केला आणि ते लाडू तयार करून डब्यामध्ये घातले. आणि तुम्ही त्यांच्या घरी योगायोगानं गेलात फराळ करण्याकरिता आणि 2 लाडू डिशमध्ये तुम्हाला खाण्याकरिता दिले. तो फुटत नाही म्हणून त्यांनी मृदंग लावायची हातोडी पण दिली. बऱ्याच वेळा फुटत नाही लाडूसुद्धा. म्हणून असा लाडू तुम्हाला खायला दिला आणि तुम्ही तो खाल्ला. आता मी तयार केलेला लाडू तुम्ही ऐकला, तो पण लाडूच आहे की नाही? सांगा कसा लागला? गोड नाही लागला. का बरं नाही लागला? आधी काय म्हणलं ते लाडू कसा असतो? गोड असतो. मग उत्तर तेच असलं पाहिजे ना, लाडू गोड असतो. मग आता काय गोड लागला नाही? त्याचं कारण लाडूमध्ये साखर घातली नाही. मग तुमचं पहिलं उत्तर चुकीचं आहे महाराज. तुम्ही काय म्हणले लाडू गोड असतो? लाडू गोड नसतोच. मग गोड कोण असतं? साखर गोड असते. त्याच्यात साखर नव्हती म्हणून तुम्हाला नंतर गोड नाही लागला. लाडू नव्हता का तो लाडू होता पण गोड लागला नाही. म्हणजे तात्पर्य मला एवढंच सांगायचं की त्याच्यामध्ये गोड फक्त साखरच आहे. लाडू नावाची गोष्ट कधीच गोड नसते. ते साखरेमुळे त्याला गोडवा आलेला असतो. तसं त्यांनी विषयामध्ये कधीच सुख नाही महाराज, कधीच सुख नाही. का बरं? आपली जी वृत्ती आहे ना, अंतकरणाची वृत्ती, शास्त्र असं म्हणतं प्रमात्याची वृत्ती प्रमाणद्वारा प्रमेयापर्यंत जाते आणि मग त्या प्रमेयावरचं अज्ञानाचं आवरण त्यांनी दूर करते आणि वृत्तीस्थ जो चिदाभास असतो तो त्या प्रमेयाचं ज्ञान करून देतो. ही क्लिष्ट प्रक्रिया आहे, मला ती विस्तारानं सांगायची नाही. पण त्यांनी ज्ञान असं विषयाचं असं ज्ञान होतं. मग तो विषय आपल्याला त्यांनी प्राप्त झाला की त्याच्यापासून सुख प्राप्त होतं. असं आहे. एखादा विषय, आता हा रुमाल मला प्राप्त करून घ्यायचा होता. हा रुमाल मला घेण्याइतकी माझ्याकडे त्यांनी रक्कम शिल्लक नव्हती. मग मी काय केलं, 5 रुपये 10 रुपये असे जमा केले आणि 5, 25, 50 रुपयाचा काय असेल तो तेवढी रक्कम माझ्याकडे जमा झाली. ती जमा व्हायला मला महिना 1.5 महिना लागला. पण तोपर्यंत त्यांनी माझ्या मनात एकच विचार होता, रुमाल घ्यायचा अजून घेता येत नाही, रुमाल घ्यायचा अजून घेता येत नाही. ह्या रुमालाला घेण्याकरिता माझी वृत्ती चंचल झाली होती. ती चंचल झाली होती. ती चंचल झालेली वृत्ती मी रक्कम जमा करून ज्यावेळेला दुकानात गेलो, मला पाहिजे तसा रुमाल ज्यावेळेला मी घेतला त्यावेळेला वृत्तीचं धावणं थांबलं, वृत्तीची धावपळ थांबली, वृत्ती स्थिर झाली. आणि वृत्ती स्थिर झाली की आपल्या आत्मस्वरूपाचं जे भान आहे त्या वृत्तीमध्ये होतं.
आणि आपला आत्मा सुखरूप आहे म्हणून आत्म्याचं भान वृत्ती झालं की मग असं वाटतं तिने आपल्याला रुमालापासून सुख झालं. हे रुमालापासून झालेलं सुख नाही, हे विषयापासून झालेलं सुख नाही, हे आत्मस्वरूपाचं सुख आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आरामू का भ्रांता शिकामो विषयावरी. विषयातलं सुख लोक मानतात ते विषयाच्या ठिकाणी नाही, ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख जर कोणतं असेल तर आत्मसुख आहे. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया म्हणून त्यांनी तो महालाभापर्यंत त्यांनी जातो. आत्मसुखाचा लाभ त्याला प्राप्त होतो. त्या आत्मसुखापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ जर कोणता असेल, सुख जर कोणतं असेल तर ब्रह्मसुख आहे महाराज. ज्ञान व्हायचं, ज्ञान व्हायचं. गुरुजी म्हणायचे कशाचं ज्ञान रे? कांद्याचं का वांग्याचं? असा लोकांना त्यांचा अधिकार होता मोठा. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे त्यांनी कांद्याचं का वांग्याचं? मग कांद्याचं आणि वांग्याचं ज्ञान नाही, मग ज्ञान कशाचं? मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणं, याला अद्वैत ज्ञान असं म्हणतात. त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे अशी स्थिती निर्माण होते. आणि मग ब्रह्मसुख त्यांनी प्राप्त होतं. सर्वात्मक भाव तयार होतो आणि त्या सर्वात्मक भावावर अशा पद्धतीने तो आरूढ होतो. ब्रह्मसुखाचा लाभ प्राप्त होतो. पण आता एवढं सांगितल्यावर पण कशाला सांगायला पाहिजे? तरी सुद्धा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा एक लाभ आहे महाराज. आणि तो लाभ जर कोणता असेल तर भगवंताच्या भक्तीच्या प्रेमाचा लाभ आहे. महाराज म्हणतात भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. अरे भक्ती सुख कोणालाही मिळत नाही महाराज. ते अतिशय श्रेष्ठ असणारं सुख आहे. ते ब्रह्मज्ञानी मनुष्य जरी झाला तरी त्याला सुद्धा ते दुर्लभ आहे महाराज. जीवनमुक्त जरी झाला तरी त्याला दुर्लभ आहे. जीवनमुक्त होणं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? लक्षपूर्वक आहे का? मृत्यू होणं आणि मुक्ती होणं याच्यात फरक आहे. मृत्यू आणि मुक्ती याच्यातला फरक सांगतो. मृत्यू म्हणजे काय हो? आपल्या अंतकरणामध्ये कोणत्या तरी गोष्टीच्या प्राप्तीची त्यांनी वासना शिल्लक राहणं आणि ती वासना त्यांनी मला शिल्लक राहावी आणि आयुष्य संपून जावं. मनामध्ये बऱ्याच वासना असतात, हे मिळवायचं ते मिळवायचं, वासनाच असतात. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याला म्हणायचं मृत्यू. लक्षपूर्वक आहे का? मुक्ती म्हणजे काय हो? मुक्ती शब्दाचा अर्थ सांगतो. सगळ्या प्रकारच्या वासना संपाव्यात, एकही वासना शिल्लक राहू नये आणि आयुष्य शिल्लक राहावं, याचं नाव आहे मुक्ती. फार महत्त्वाचा विचार आहे महाराज. असं बोललं की आपलं तपासून पाहायचं आपल्याला अजून कशाची वासना आहे. जर संसाराची वासना अंतकरणात असेल तर प्रयत्न केला पाहिजे वासना घालवण्याकरिता. परमार्थ करायचा म्हणजे काय? तो डोळसपणानं करायचा. गुरुजी म्हणायचे अरे परमार्थ कोणाचा? गरिबाचा का श्रीमंताचा? असं विचारायचे प्रश्न ते. मग लोक कुजबुज करायचे गरिबाचा श्रीमंताचा, गरिबाचा श्रीमंत. मग ते म्हणायचे थांबा, परमार्थ गरिबाचा नाही आणि परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली परमार्थात त्याचा परमार्थ असतो महाराज. बाकी इतरांनी काय परमार्थ? नुसते पोथी वाचल्याने काय परमार्थ होतो का? नुसत्या माळ घातली म्हणले 12 वर्षापासून झालं परमार्थ. माळ घातल्याने कुठे लगेच देव भेटत असतो का? तुम्हाला माळ घा, तो हा म्हणतो लोक लगेच उद्या प्रचार करतील महाराज म्हणतो तर माळ घातल्याने देव भेटत नाही. वक्तृ तात्पर्य पण कळालं पाहिजे. हा म्हणतो मी का म्हणतो त्याचं कारण पण माळ घातल्याने जर देव त्यांनी मिळतो, एखाद्या खोटीला अडकून ठेवून 12 वर्षांनी खोटीला विचारायला तुला देव भेटला का? खुटीला जर माळ अडकवली, खुटीला 12 वर्ष अडकून ठेवली, देव भेटेल का तिला? नाही. का बरं नाही भेटणार? कारण ती फक्त अडकूनच ठेवली, त्याचा काही उपयोगच पुढे केला नाही. मग आपलं मुंडकं म्हणजे काय खुटी आहे का अडकून ठेवायला? त्याच्यात माळ अडकून ठेवली 12 वर्ष आणि भेटला देव. असं कसं भेटेल महाराज? नुसत्या माळ घातल्याने भेटत नाही, काही साधन करावं लागेल ना. महत्त्वाची गोष्ट आहे. नुसता गण लावायचा 5 एकर 7 गुंठे, इथून तिथून तंग लावायचा, नाकाच्या शेंड्यापासून शेंडीपर्यंत लावायचा. गंधाचाच गुरुजी म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ, इकडून गंध साऱ्या अंगाला गंध. फक्त टेरी लावायचं नाही मागं, का तिथं कोणता देव नसतो म्हणतात. हात टेरी सांगा ते प्रमाण आहे महाराजांचं. तसं सगळ्या अंगाला गंध लावायचं. गंध लावल्याने परमात्मा, अरे गंध लावल्यानं परमात्मा भेटत नाही, परमार्थाचा गंध जीवनात उतरल्यानं परमात्मा भेटतो. हा त्यातला महत्त्वाचा भाव आहे महाराज. फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी एवढ्यानंच परमात्मा भेटायचं नाही रे, त्याच्याकरिता अट्टहास केलं पाहिजे, त्याच्याकरिता कासावीस झालं पाहिजे. तिथपर्यंत जाण्याकरिता त्यांनी महाराज अशा पद्धतीने भूमिका तयार झाली पाहिजे. म्हणून ज्ञानानंतर सुद्धा भगवंताची भक्ती करता येते आणि त्या भक्तीनं भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेता येतं. म्हणजे त्यांनी जीवनमुक्त झालं पाहिजे. मुक्त होण्याची व्याख्या सांगतो, सगळ्या वासना संपाव्यात आणि जीवन शिल्लक राहावं, याला मुक्त स्थिती असं म्हणतात. एक मनुष्य मी पाहिला, 75 वर्षाचा असेल. मी दवाखाना चालत होतो बरेच दिवस. त्याला इंजेक्शन द्यायला घरी जावं लागायचं. थकलेला मनुष्य होता. दिवाळी सण होता आणि दिवाळीच्या सणाच्या काळामध्ये सकाळीच त्याला एक इंजेक्शन असायचं, संध्याकाळी पण असायचं. पण मी सकाळीच गेलो होतो. त्याला स्नान करायचं बाकी होतं. त्याची जी पत्नी होती ना, ती पण थकलीच होती बिचारी. दोघेच राहत होते. मुलं कुठे बाहेर होते. मग ती हांडा घेऊन बाहेर आली मोकळा. मी दरवाजातच होतो, पेटी घेऊन गेलो होती इंजेक्शन देण्याकरिता. मी म्हटलं बाबा कुठे आहेत? म्हणे आहेत आतमध्ये. तुम्ही द्या इंजेक्शन. म्हणले आहेत आतमध्ये. मग ती बाई निघून गेली. बाबा एकटेच होते आतमध्ये आणि ते आतल्या खोलीत होते.
आणि आतल्या खोलीत त्यांनी होते ते चुलीच्या समोर बसले, ते चूल पेटवली होती आणि स्नान करण्याकरिता चुलीवर पाणी ठेवलं होतं तापायला. ते पाणी तापत होतं, चूल पेटव. दिवाळ सणाच्या वेळ थोडीशी थंडी असते, मग ते आपल्या चुलीला पाय लावून त्यांनी शेकत होते आणि असे त्यांनी बसले होते. मी त्यांनी बाहेरच अशा पद्धतीने उभा होतो. मला असा आवाज यायला लागला महाराज, टच, पुढीकडून आवाज यायचा, असा टच असा आवाज यायचा. म्हणलं आवाज कसला येतोय. मी बारकाईनं आत जाऊन डोकून पाहिलं. काही बोललो नाही, त्यांचं तोंड चुलीकडे केलेलं होतं. डोकून पाहिलं ते काय करत होते माहिती आहे तुम्हाला. एक सांडशी त्यांच्या हातात होती. सांडशी तुमच्याकडे संगमनेरला काय म्हणतात, सांडशीच म्हणतात ना. काही लोक चिमटा म्हणतात, काही पक्कड म्हणतात, काय म्हणत तुमच्याकडे जे म्हणत असतील ते अशी सांडशी. त्या सांडशीला हातात त्याने धरलेलं होतं आणि एक टिकल्याची डबी होती. लहान मुलं दिवाळी सणाला टिकल्या वाजवतात की नाही, त्या टिकल्याची डबी होती. ते काय करायचे, त्या सांडशीच्या तोंडात एक टिकली धरायचे आणि टचकन वाजवायचे. ती टिकली फोडायचे महाराज. बाबांचं वय किती होतं, 75. आणि ते काय करीत होते, टिकल्या फोडीत होते. सगळ्या टिकल्या फोडीस तर उभा राहिलो महाराज मी. मग सगळी ती डबी संपली टिकल्याची. मग असं केल्यानंतर त्याने पाहिलं, रे डॉक्टर तुम्ही कधी आले. म्हणलं पहिल्या टिकलीलाच आलो. सगळ्या टिकल्या फोडून असतं उभा राहिलो. मला त्या बाबांचं का सांगायचं तुमच्यासमोर, मी खरंच प्रत्यक्ष पाहिलंय महाराज. का सांगायचं कशाकरिता, 75 वर्षाचं वय झालं पण अंतकरणातून टिकल्या फोडायची वासना संपली नाही. हे टिकल्यांचं झालं उदाहरण. फक्त हे उदाहरण वजा तुमच्याजवळ जमा ठेवा. अरे फक्त टिकल्या फोडायची वासना आहे, आपल्या अंतकरणात फार वासनांचा डोंगर भरलेला आहे. आणि हा डोंगर जोपर्यंत संपायचा नाही तोपर्यंत मुक्त आपण कसे होऊ महाराज, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मुक्त होणं सोपं नाही. जीवनमुक्त जरी झाला, तो जीवनमुक्त होणं सोपं नाही, पण झाला एखादा तरी सुद्धा त्याला भक्तीचं सुख प्राप्त व्हायचं नाही. भक्ती सुखाचा लाभ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ आहे. म्हणजे त्यांनी विषयी आणि पामराच्या दृष्टीनं लाभ कनिष्ठ असणारा लाभ आहे, विषयाचा लाभ. जिज्ञासू पुरुषाच्या अंतकरणातला जो लाभ आहे तो लाभ त्यांनी महाराज मध्यम असणारा लाभ आहे. त्याला त्यांनी मुक्त व्हायचंय, मुक्त होण्याकरिता त्याचा अट्टहास आहे, हा महत्वाचा विचार आहे. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ जर कोणता असेल तर ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त करून भगवंताचं दर्शन प्राप्त करण्याचा जो लाभ आहे तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. अरे ज्ञानोबरायांसारख्या महापुरुषांना भगवंताच्या दर्शनाकरिता कासावीस व्हावं लागलं. ते कावळ्याजवळ निरोप सांगून सांगून व्याकुळ झाले महाराज. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाहू, पाहुणे पंढरी राहो घरा काही येते, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. कावळ्याला त्यांनी म्हणतात, अरे तू सांग ना माझा देव कधी मला भेटणार आहे. चंदनाची चोळी माझे अंग अंग पुळे. अशी अवस्था ज्ञानोबरायांची भगवंताच्या दर्शनाकरिता भगवंताच्या भेटीकरिता झालेली आहे. जगद्गुरु तुकोबरायांसारखे महापुरुष त्यांनी म्हणतात, वाटोली पाहता शिनले डोळुले दाविसी पाऊले कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. अशी अवस्था तुकोबरायांसारख्यांची आहे. अरे नामदेव महाराजांना अखंड भगवंताचा संग आहे तरी सुद्धा देव जर लुप्त झाला तर कासावीस होतात. ह्या सुवे दाटली उभारो निबाहे नामा वाट पाहे, रात्रंदिन भेटसी केधवा माझी आजीवलगा, येगा पांडुरंगा माय बापा. तेव्हा कधी रे मला भेटशील. अरे सगळ्या संतांची अशीच अवस्था आहे. कशाकरिता, भगवंताच्या दर्शनाकरिता. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ लाभ जर जीवनामध्ये कोणता असेल तर संतांचं भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं हा सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ आहे. कसा हो देव आपल्याला भेटेल, कोणत्या माध्यमातून देव भेटेल, कधी परमात्मा आपल्याला भेटेल अशी आस अंतकरणात निर्माण झाली पाहिजे. भगवंताच्या दर्शनाकरिता जीव कासावीस झाला पाहिजे, अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. त्या भागवतात तुम्ही चिंतन बघा, गोपिकांना भगवान सोडून निघून गेला, काय अवस्था त्यांची झाली. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तदगुणा नैव गायंतो नात्मागाराने सस्मरू. भगवंताचं त्यांनी महाराज चिंतन करतात, व्याकुळ होऊन रडतात. हा नाथ रमन प्रष्ट क्वासी क्वासी महाभोज. का भेटत नाही देवा, गीत गाऊ लागल्या. जयति तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही, दयित दृश्यताम दीक्षुतावकाम स्वयं धृतासव स्वाम विचिन्वते शरदुदाशये साधु जात सरसे जोदर श्रीमुषा दृशा. गोपिकांच्या पोटातले भाव गीताच्या माध्यमातून व्यक्त होतात. भगवंताच्या भेटीकरिता निर्माण झालेली व्याकुळता आहे. म्हणजे एवढ्या श्रेष्ठ असणाऱ्या महापुरुषांना भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ व्हावं लागतं. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असणारा लाभ जर कोणता असेल तर भगवत दर्शनाचा लाभ आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं हा सुद्धा त्याच्यात नाही, मोक्ष प्राप्त करून घेणं हा सुद्धा त्याच्यात नाही, तो मध्यम स्वरूपात ठेवायचा. ज्ञान प्राप्त करून घेणं, मोक्ष प्राप्त करून घेणं मध्यम लाभ आहे, पण त्या ज्ञानानंतर मोक्षानंतर परमात्म्याचे दर्शन प्राप्त करून घेणं उत्तम लाभ आहे. असा लाभ प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. कोण प्राप्त करून देईन हा लाभ, कसा प्राप्त होईल हा उत्तम लाभ, श्रेष्ठ असणारा लाभ, एकच त्यांनी जागा आहे. भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेण्याकरिता एकच जागा आहे आणि ती जागा जर कोणती असेल तर संत.
तुम्ही जर संतांच्या चरणाजवळ गेलात आणि संतांच्या समोर जर व्याकुळ झालात तर संत तुम्हाला त्यांनी सगळ्या प्रकारचे लाभ प्राप्त करून देऊ शकतात. संतांच्या संगतीत गेलं की विषयाची पण प्राप्ती होऊ शकते. अर्थातच विषयाकरता जाऊ नका, पण विषयाची प्राप्ती होऊ शकते. महाराज जगद्गुरु तुकोबाराय ज्या शिळेवर बसत होते ना, म्हणतात त्या शिळेवर त्याने एक भंगार गोळा करणारा मनुष्य होता. लोहगावातलं घटना आहे, आता चरित्रात आली असेल कदाचित. तो लोहगावात त्यांनी भंगार गोळा करत होता. त्याला भंगार जास्त मिळालं नाही, पण तो तुकोबारायांना पाहून नमस्कार करायचा. शिळेवर बसले होते तुकोबाराय, नमस्कार करायला गेला. नमस्कार केला, सुकला. म्हणे का सुकलास रे बाबा? म्हणे आज मला भंगारच मिळालं नाही. म्हणे किती मिळालं दाखव. मग त्याने ती गोणी तुकोबारायांच्या समोर ओतली. चमत्कार झाला. भंगार म्हणजे लोखंड जमा केलं होतं. त्या लोखंडाचा त्या शिळेबरोबर स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं झालं. मला असं प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं. भंगाराचं भांगार झालं. भांगार म्हणजे सोनं, सोन्याला भांगार म्हणतात. का भांगाराचे अलंकारू ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. म्हणून त्यांनी महाराज लोखंडाचं सोनं झालं. हा लाभ आहे की नाही? कशातला लाभ आहे? विषयातला लाभ आहे, कनिष्ठ लाभ आहे महाराज. म्हणजे कनिष्ठ लाभ संतांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. मुलं होऊ शकतात संतांच्या कृपेनं. असं म्हणल्यावर लोक त्यांनी महाराज म्हणतील आता हा लागला सांगायला संतांच्या, असं संतांच्या कृपेने जर मुलं होतात मग नवरा करायची काय गरज आहे असं म्हणून नाही एखादा माणूस. तुकोबाराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, अशी प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो. पण तरी सुद्धा ऐका, श्री संत चांगदेव महाराज आणि पंढरपुरात आले. तिथे एक ब्राह्मण स्त्री राहत होती. तिचा पती मरण पावला होता. तिला एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाचं लग्न केलं, सून घरामध्ये आली, पण तिलाही संतती व्हायच्या आताच मुलगाही मरून गेला. आता काय करायचं? मग ती रडू लागली. चांगदेव महाराज मोठे तपस्वी होते, साक्षात्कारी होते, चमत्कारही करत होते. मग त्यांनी रडायला लागली. म्हणे का रडतेस बा? मग तिनं सांगितलं माझा मुलगा मरण पावला आणि आता मला त्यांनी वंश कसा वाढेल, त्याच्या आस्ती आहेत त्या म्हणल्या आहेत. म्हणे आण. मग काय करायचं? चरित्रात आहे बरं असं. ती आस्ती उगाळून तिच्या सुनेला प्यायला दिल्या आणि खरोखर तिला गर्भधारणा झाली म्हणतात. आता हे निमित्त केलं फक्त त्यांच्या कृपेनं, अशा पद्धतीनं हा गर्भधारणा झाली, मुलगा झाला. आणि मग त्या मुलाचं जे बारसं करायचं होतं मोठा झालं. ते सगळे लोक जेवायला बसले होते. त्यानं त्या भाताचं भांडं त्यांनी लवंडून दिलं. मग त्याचं नाव त्यांनी महाराज भात लवंड्या असं ठेवलं. मुलाचं नाव ठेवलं भातलं. प्रसाद मात्रेची केवळ जन्मला भात लवंड्या असं प्रमाण आहे महाराज. संतांच्या प्रसादानं लौकिकातलं सुख प्राप्त होऊ शकतं, विषयाचे सुख प्राप्त होऊ शकतं. एक राजाला त्यांनी सगळ्या मुलीच होत होत्या आणि त्या मुली होत होत्या. आता त्यांनी महाराज जर परत मुलगी झाली म्हणला तर जी दासी मला सांगायला पहिले तिचं मस्तक उडवीन, नंतर झालेली मुलगी मारून टाकीन, नंतर राणीला पण मारून टाकीन, तिघींना मारीन म्हणला. मुलगी जर झाली, मुलगीच झाली. आता काय करायचं? मग कोणीतरी सल्ला दिला म्हणे राजाला सांगू नका मुलगी झाली म्हणून, त्याला सांगा मुलगा झाला. पण मग बापानं त्यांनी मुलाचं तोंड पाहायचं नाही मुलगा मोठा होईपर्यंत, असा नियम सांगून टाकला. मग ते नाही पाहायचं तोंड. मला विचार किती दिवस पाहायचं नाही? तो 16-17 वर्षाचं होईपर्यंत जर पाहिलं तर मरून जाईन म्हणले. मग ती मुलगी बिचारी वाचली, दासी पण वाचली आणि राणी पण वाचली. आता ते 16-17 वर्षाची ती मुलगी झाली महाराज. मग ती मोठी झाल्यानंतर तो मला याचं लग्न करायचं. बापानं पाहिलं तोंड, मला याचं लग्न करायचं, माझा मुलगा आहे आता लग्न करायचं. आणि त्याच्याकरता मुलगी पाहिली, म्हणजे मुलीचं मुलीबरोबर लग्न करून द्यायचं. त्या मुलीला वाटलं आता आपलं मुलीबरोबर लग्न करून देणार तर आपण आता काय करायचं? तिनं नाईलाजच तो घोड्यावर बसले जंगलात निघून गेली महाराज. ज्ञानोबराय आधी करून संत पुढून येत होते. राजबिंडा पुरुषाचे कपडे घातले होते, खाली उतरली, ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं, रडायला लागली. तिला वाटलं आता मी काहीतरी आत्महत्या करणार आहे, पण त्यापेक्षा संतांना नमस्कार केलेला चांगला म्हणून नमस्कार केला. ती म्हणले उठ राजपुत्रा, असं म्हणल्यावर मग तर अजूनच रडायला लागली. म्हणे का रडतोस? म्हणे महाराज मी राजपुत्र नाही, राजकन्या आहे, फक्त कपडे पुत्राचे घातले. ज्ञानोबराय म्हणजे माझ्या मुखातला शब्द खोटा व्हायचा नाही, तू बघ तू काय आहेस. आणि खरोखर त्यांनी श्रेय चातो केला पुरुषोभा. हा लाभ नाही का? हा लाभ आहे, कनिष्ठ लाभ आहे, कनिष्ठ असणारा लाभ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ आहे मध्यम लाभ. तो मध्यम लाभ जर कोणता असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती. मी आत्मा आहे असं कळणं. नैनन छिंदंती शस्त्रानी नैनंदती पावका नैनांचे असं त्यांनी आपण ते सगळं प्रमाण पाहून घ्या. आता मला घाई झाली ना, तुमचा वेळ त्यांनी संपून जाईन. पुन्हा संपला नाही ना. किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं? मी करीन तोपर्यंत. तसं नाही. जोपर्यंत तुम्हाला झेपेल ना, तुमचे चेहरेच मला सांगतील आता हे इथपर्यंत कर म्हणून. तेवढ्या वेळ मी तुमच्यासमोर मग जास्त नाही बोलणार. 9-9:15 वाजेपर्यंत आपण थोडं चिंतन करूया. थोडं उशिरा सुरू झाला ना, मी बरोबर आलो होतो 7 वाजता. पण तरी सुद्धा त्यांनी थोडं हरिपाठ चालला होता, थोडा उशीर 9:15 वाजेपर्यंत थोडं जाईल 5-10 मिनटं पुढं, तेवढं सांभाळून घ्या. म्हणून नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावका न चैनन क्लेदयंती आपण शोषयती मारुता. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं किंवा त्यापेक्षा न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा मी आत्मा आहे असा बोध संत प्राप्त करून देतात.
एवढंच सांगतात असं नाही, तू ब्रह्मरूप आहे असं सुद्धा संत आपल्याला त्यांनी सांगतात. म्हणजे मध्यम लाभ संतांच्या माध्यमातून प्राप्त होतो, हा महत्त्वाचा विचार आहे. आणि फक्त तेवढाच लाभ प्राप्त करून देतात असं नाही, जर त्याच्या अंतःकरणात भगवंताच्या दर्शनाची उत्कट इच्छा निर्माण झाली असली आणि संतांच्या समोर जर त्यांनी गेला आणि व्याकुळ होऊन म्हणायला लागला, हे कृपा करा मजवरी मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी, कृपा हरी मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी. कृपा करा मजवरी मज दाखवा तो हरी, कृपा करा मजवरी मज दाखवा तो हरी, कृपा करा मजवरी मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी, मज दाखवा तो हरी. माझ्यावर कृपा करा मायबाप, मला परमात्म्याला पाहायचंय हो, मला भगवंताची भेट घ्यायची अशी उत्कट भावना ज्याच्या मनात आहे, हे संत कृपा करतात आणि त्याला भगवंताचं दर्शन सुद्धा प्राप्त करून देतात. त्यांचेनी गोपाळ कृपा करी, त्यांच्यामुळे देव कृपा करतो, तो प्रत्यक्ष त्यांनी दर्शन देतो. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, त्याच्यामुळेच परमात्मा कृपा करतो. ते म्हणतील तर परमात्मा दर्शन देण्याकरिता तयार होतो महाराज. ते मध्यस्थी असतात आणि ते भगवंताचं दर्शन प्राप्त करून देतात. महत्त्वाची गोष्ट आहे, हनुमंतराय मध्यस्थी झाले आणि बिभीषणाला रामाची भेट घडून दिली महाराज, मध्यस्थी झाले. बिभीषणाला रामापर्यंत कसं जाता आलं असतं, पण यांनी मध्यस्थी केली, राम त्यांनी प्राप्त झाला. संतांच्या मध्यस्थी प्राप्त व्हायचं नाही, त्याच्याकरिता फक्त आपल्या अंतःकरणात भगवंताच्या भेटीची इच्छा असली पाहिजे. लोकांच्या मनात भगवंताविषयीचा विश्वास नाही महाराज, खरं सांगतो मी तुम्हाला. जर विश्वास असता तर आता कोरोना झंझावातासारखा आला की नाही. अहो 40-40, 50-50 वर्षाची माळकरी होती, माळा काढून टाकल्या हो लोकांनी. हा खरंच काढल्या. डॉक्टर लोकांनी भीती घातली, तुम्हाला जर जगायचं असलं तर तुम्हाला असं करावं लागेल, माळाच काढून टाकले महाराज. जर विश्वास असता, आत्मविश्वास परमात्मा आहेच म्हणून तुम्हाला सांभाळेल, जे व्हायचं असेल ते होईल, कशाला काढले असते महाराज ते माळा. पण अशी त्यांनी अवस्था झाली. परमात्मा आहे, काही सूत्र लक्षात घ्या, मी सूत्र सांगतो, सगळ्यांच्या हिताचे आहेत महाराज. फार महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यात आधी आत्मविश्वास निर्माण करा, जगामध्ये देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे महाराज, सर्वांच्या हृदयात देव राहतो. तू त्यांना म्हणतो प्रमाण म्हणा, पण त्यांना ऐकायचं आहे महाराज माझं बोलणं. हा ते ही सगळी आमचीच फौज आहे महाराज. मला वाटलं आता मी संगमनेरला चाललो, आता काय असेल सगळे त्यांनी गाणारे वाजवून, हे आपलेच आहेत महाराज सगळे. हे कायमच आम्ही बरोबर असतो. ते पारनेर परिसरात, तिकडं राहुरी परिसरात, जिकडं तिकडे हे सगळे हेच मंडळी त्यांनी आमच्या बरोबर असतात. म्हणून फार चांगलं वाटलं इथं आल्यावर. आणि महाराजांशी संवाद साधल्यानंतर तर आणखीच चांगलं वाटलं. फार असू दे, आता त्याच्यात मला वेळ घालवायचा नाही. हा म्हणून काय सांगत होतो सांगा विठोबा. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदयात शोधून पहा, देव आहे महाराज. पहिला मुद्दा, सूत्र लक्षात घ्या. हे सूत्र फार महत्वाचे आहे. हे सूत्र जर जीवनामध्ये अवलंबन केले तर देवापर्यंत जाता येईल महाराज. म्हणून देव आहे. नंबर 2, देव भेटत असतो. कशावरून भेटत असतो? अरे ध्रुवाला भेटला ना, प्रल्हादाला भेटला ना महाराज. म्हणजे त्यांना भेटला, कोणी पाहिला? अहो ज्ञानोबरायांना भेटला. ज्ञानोबराय आताचे आहेत ना. तुकोबरायांना भेटला, नाथ महाराजांना भेटला. या सगळ्या संतांना त्यांनी देव भेटला, भेटत असतो महाराज. दुसरा मुद्दा पक्का करून ठेवा मनामध्ये, देव आहे, देव भेटत असतो. तिसरा मुद्दा सांगतो, मला पण भेटू शकतो. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे छातीला हात लावून, मला पण देव भेटू शकतो. कसं काय भेटू शकतो हे बघा. एखाद्या माणसाला जर आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला भेटायची इच्छा झाली तर राष्ट्रपती आपल्याला भेटू शकतात की नाही? भेटू शकतील. आपण वा का नाही भेटू? आपण नागरिक आहोत देशाचे. आपल्या मनात भाव निर्माण झाला राष्ट्रपतीला भेटायचं. मग काय करावं लागेल? फार काही खटापटी असतील, काही फाईल तयार करावी लागेल, काही कारण द्यावं लागेल, भेटण्याकरिता फार वेळ लागेल, कष्ट घ्यावे लागतील याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून. पण राष्ट्रपती भेटतील का नाही आपल्याला? भेटतील. मग राष्ट्रपतीपर्यंत भेटायकरिता जर आपण तरतूद केली तर राष्ट्रपतीपर्यंत जाता येतं, म्हणजे राष्ट्रपती आपल्याला भेटू शकतात. मग जर राष्ट्रपतीला आपण जाऊन भेटू शकतो, देवाला भेटायची इच्छा निर्माण झाल्यानंतर तरतूद केली की देव भेटू शकतो की नाही? भेटू शकतो. मग आपल्याला देव भेटू शकतो. आणखी सांगतो, गजेंद्र हत्ती होता की नाही? हत्तीला भेटला ना, हत्तीला भेटू शकतो. जटायू काका त्यांनी गिध जातीत जन्माला आले होते की नाही? त्यांना भेटला की नाही? त्यांना गिधाला त्यांनी भेटू शकतो. हनुमंतराय वानर युनिट जन्माला आले की नाही? त्यांना भेटला की नाही? भेटू शकतो. अरे तो जर हत्तीला भेटू शकतो, तो जर पक्षाला भेटू शकतो, तो जर वानराला भेटू शकतो, आपण माणसं आहोत ना महाराज, आपल्याला का नाही भेटू शकत? महत्वाची गोष्ट आहे. देव मला भेटू शकतो, फार महत्वाचा मुद्दा आहे.
फक्त भेटू शकतो इथपर्यंत थांबून चालणार नाही महाराज. मग त्याला भेटायची इच्छा पण असली पाहिजे. राष्ट्रपती भेटू शकतात की नाही? भेटू शकतात. मग तुम्हाला का नाही भेटले? अजून तुम्हाला भेटायची इच्छाच निर्माण झाली नाही. बरं, बसलेल्या लोकांपैकी किती लोकांच्या मनात असा विचार आहे सांगा बरं? मला मर्मू मॅडमला भेटण्याकरिता जायचं आहे, असं कोणाला असं वाटलं? खरं सांगा. एखाद्याला वाटलं असेल. कालच्या कीर्तनात एक मनुष्य म्हणला, हात वर केला, म्हणून मला भेटायची इच्छा आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग प्रयत्न केल्यानंतर भेटतील सुद्धा. राष्ट्रपतीला भेटण्याची इच्छा जर मनात नसली तर भेट व्हायचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही. तसं देवाला भेटायची जर इच्छाच कधी मनात निर्माण झाली नाही तर देव भेटेल का? नाही भेटणार. माझा पक्का मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही. किती गंध लावला कपाळाला, किती मोठ्याल्या माळा घातल्या, एवढ्या मोठ्या माळा असतात फेकून मारले तर कान फुटल एखाद्याचा. जन्मभर एवढ्या माळा घालून त्यांनी हिंडले लोक, आणि कधीच मनात विचार नाही आला देव भेटावा म्हणून. देव भेटण्याची इच्छा सुद्धा निर्माण झाली नाही. अरे इच्छाच जर तुम्हाला नसेल तर देव भेटेल का महाराज? फार महत्वाची गोष्ट आहे. हे महाराज मला म्हणले मागच्या वर्षीपासून आम्ही संपर्क करतो, 2-3 वर्षापासून. म्हणजे त्यांना त्यांच्या मनामध्ये इथं या महाराजांनी येऊन कीर्तन करावं अशी काय होती? इच्छा होती. इच्छा होती म्हणून तर इथपर्यंत बुवा त्यांनी धरून आणला. काय कशामुळे आणला? इच्छा होती ना महाराज, म्हणून आणला. हा महत्वाचा विचार आहे. अरे इच्छेशिवाय कसं होईल? भगवंताच्या भेटीची इच्छा निर्माण झाली पाहिजे. माझा देव माझ्या घरी आला पाहिजे. ज्या पांडुरंगाकरिता मी अट्टहास करतो तो मला भेटला पाहिजे, माझ्या घरी आला पाहिजे. माझं घर कसंही असू द्या छोटं, त्याच्यातली सर्वात श्रेष्ठ असणारी कोणती जागा असेल ते मी आवरून स्वच्छ करून ठेवीन. माझा देव त्याच्यावर बसला पाहिजे. तो स्वप्न पाहिलं पाहिजे. अरे संसार करायचं म्हणलं तर स्वप्न पाहावं लागतं रे. साधी बायको करायची म्हणलं तर त्याच्या मनात केवढे तगणे लाडू फुटतात. मग तिची उंची अशी असली पाहिजे, तिचा रंग असा असला पाहिजे, तिचे डोळे असे असले पाहिजे, तिचं नाक असं असलं पाहिजे, असे सगळे त्यांनी विचार मनामध्ये असतात. मग ते बऱ्याच रिजेक्ट करतो म्हणत तेच पाहिजे म्हणून. बायको करण्याकरिता स्वप्न पाहावं लागतं. घर बांधायचं असलं तर प्लॅन तयार करावा लागतो. इथं त्यांनी इंजिनियरला बोलावं लागतं, मग त्याला तो सगळं प्लॅन तयार, आर्किटेक्टला बोलून त्याचं चित्र तयार करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात की नाही महाराज? संसार करण्याकरिता जर तुम्हाला प्लॅन करावा लागतो, संसार करण्याकरिता जर तुम्हाला आधी हे सगळे प्रयत्न करावे लागतात, मग परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्लॅन नाही करावा लागायचा? करावं लागेल ना महाराज. देव तुकोबरायांनी स्वप्न पाहिलं महाराज. खरं सांगतो, ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. पुढचं ऐका बरं. दावी रूप माझं गोपिका रमना, हे गोपिकांबरोबर रमण करणाऱ्या भगवंता तुझं रूप मला दाखव. मग काय करीन? ठेवीन चरणावरी माथा, माझं मस्तक मी तुझ्या चरणांवर ठेवीन. काय पाहिलंय? स्वप्न पाहिलं. देव आला की काय करीन? माझं मस्तक देवाच्या चरणावर ठेवीन. अजून काय कराल? पाहीन श्रीमुख, त्याचं श्रीमुख मी पाहीन. अजून काय कराल? देईन आलिंगन, आलिंगन देईन. अजून काय कराल? सगळंच सगळं सांगितलं ना महाराज पुढा. बैसोनी एकांत सुख गोष्टी पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. माझा देव आले की एकांतात बसेन त्याच्याबरोबर, आणि माझ्या अंतकरणातले सगळं सुख दुःख भगवंताला सांगायला सुरुवात करीन. त्याला डोळे भरून पाहीन. त्याला म्हणेन आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हे स्वप्न नाहीत का महाराज? हे असे स्वप्न पाहिल्याशिवाय देव कसा भेटेल? मग संसाराचे स्वप्न रंगवता रंगवता जन्म चालला. मुंगिरी लाल की हसीन सपने, असे स्वप्ने आपले जन्मभर चालले महाराज. परमात्म्याच्या प्राप्तीकरिता स्वप्न नाही पाहावं लागायचं का? हे स्वप्न पाहावे लागतील. इच्छा निर्माण व्हावी लागेल. फक्त इच्छा करून चालणार नाही, प्रयत्न पण करावे लागतील. मला पंढरपूरला जावं वाटतं, मला पंढरपूरला जावं वाटतं, रोज म्हणायला लागला. 4 वर्षापासून म्हणत होता. नुसतं म्हणल्यानं पंढरपूर येईल का? काही घर कोंबडे घरातूनच बाग देतात कोकू चिकू. घरात बसून बाग देऊन कसं चालेल? पंढरपूरला जर जायचं असलं घर सोडावं लागेल, बस स्टँडवर जावं लागेल, बस पकडावी लागेल, तिकीट काढावं लागेल, खर्च करावा लागेल, वेळ द्यावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील, बारीला लागावं लागेल, मग पांडुरंगाचं दर्शन होईल. असं कसं होईल? फक्त इच्छा आहे. मला जावं वाटतं, मला जावं वाटतं काय? तू जा ना, प्रयत्न कर. प्रयत्नाशिवाय कसं भेटेल? म्हणून प्रयत्न महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा होता देव आहे. दुसरा मुद्दा होता देव भेटत असतो. तिसरा मुद्दा होता देव मला पण भेटू शकतो. चौथा मुद्दा आहे देवाच्या भेटीची मला इच्छा आहे. आणि 5वा मुद्दा मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतोय. हे 5 मुद्दे आपल्या हातात आहेत. 2 मुद्दे भगवंताच्या हातात आहेत. आपल्या मनामध्ये त्यांनी उत्कट भाव निर्माण झाला की भगवान आपल्यावर अनुग्रह करतो, हा मुद्दा त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या अनुग्रहानं आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो, हा त्याची 7वा मुद्दा त्याच्याच हातात आहे. अनुग्रह करतो म्हणजे काय करतो? तो परमात्मा त्याची भेट घडून देण्याकरिता संतांच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येतो. हा त्याचा अनुग्रह आहे. महत्वाची गोष्ट आहे. तो त्यांनी संत रूपाने येतो. छोटासा ध्रुव जंगलात जाण्याकरिता निघाला होता.
आणि त्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती. नारदजी महाराज आले, नारदांनी त्याला समजून सांगितलं, तत्तात गच्छ भद्रंते यमुना यस्तटम शुचिः पुण्यम मधुबनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिः. त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा हा उपदेश केला आणि मग त्यांनी ध्रुव कृतार्थ झाला, परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं. हे काय आहे? भगवंताचा अनुग्रह आहे. हा तो संतांच्या रूपाने होतो आणि मग पुढे त्यांनी महाराज हा परमात्म्याची प्राप्ती होत असते. हा महत्वाचा विचार आहे. मग भगवंताचं दर्शन होतं. ध्रुवाला भगवंताचं दर्शन झालं, प्रल्हादाला भगवंताचं दर्शन झालं. ही भगवंताचा जो साक्षात्कार आहे, हा साक्षात्कार फक्त नारदांमुळे झाला. नारद हे संत आहेत महाराज. म्हणून संत रूपी नारद रूपी संत जर जीवनामध्ये आले नसते तर भगवंताचं दर्शन त्यांनी झालं नसतं. म्हणून हा भगवंताचा अनुग्रह आणि हे त्यांनी भगवंताच्या साक्षात्काराचं लक्षण आहे. हा उत्तम असणारा लाभ आहे. भगवंताचं दर्शन कोणामुळे झाला? संतांच्यामुळे झाला. मग काय निर्णय करायचा? उत्तम लाभ जर जीवनात प्राप्त करून घ्यायचा असेल तर कोणामुळे होतो? फक्त आणि फक्त संतांच्याच मुळे होतो. महाराज वर्णन करून सांगतात, हे तो एक संत ठाई, हे तो एक संत ठाई, तो एक संत तो एक संत हे तो एक संत ठाई, हे तो एक संत ठाई. चाकी लावून द्या. तो एक संत तो एक संत हे लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम मनविता त्याच दास, मनविता त्याच दास. लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम मनविता दास दास, मनविता दास दास. हे तो एक संता ठाई, लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम. संता ठाई लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम. यातला एक शब्द जर काढला ना महाराज तर घोटाळवाणीची दाट शक्यता आहे. हे तो एक संता ठाई, फक्त संतांच्याच जवळ, दुसऱ्या कुठंच नाही महाराज. तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असली, तुम्हाला जर भगवत दर्शनाचा लाभ, उत्तम लाभ जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो आई बाप भाऊ बहीण मित्र बायको मुलं कोणीच नाही करून देऊ शकत. जगातलं कोणीच नाही करून देऊ शकत महाराज. फक्त एकच आहेत, त्यांचं नाव आहे संत. ते संत त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतात. म्हणून संतांची फार महती आहे महाराज, फार मोठेपण आहे संतांचं, फार उपकार आहेत आपल्यावर संतांचे. त्यांनी कृपा केल्यावर काय होत नाही महाराज. त्यांच्या सामर्थ्य आहे, ते समर्थ आहेत महाराज. त्यांच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. ते शक्तीनं संपन्न आहेत महाराज. म्हणतात 4 भावंड त्यांनी अलंकापुराच्या दिशेनं प्रवास करत निघाले होते. ज्ञानोबराय, सोपन काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज सर्वजण निघाले आणि पुंतांब्यावरून प्रवास चालला होता. त्या पुंतांबा क्षेत्रामध्ये त्यांनी महाराज चांगदेव महाराज समाधी लावून बसले होते आणि ते समाधी लावून बसले असताना सगळे प्रेत समोर आणून ठेवले. ते प्रेत आणि ते प्रेत त्यांनी होते. मग ते मुक्ताईला सहज असं वाटलं की कशा करता प्रेत टाकले असतील आणून. हे कोणाला विचारलं, म्हणे ते चांगदेव महासिद्ध आहेत आणि ते त्यांनी अशा पद्धतीनं समाधीतून जागे झाले. त्यांची समाधीतून जागा व्हायची वेळ झालेली आहे. ते समाधीतून जागे झाले की त्यांनी जर डोळे उघडून पाहिलं की मेलेली सगळी माणसं जिवंत होतील. म्हणजे मेलेली माणसं जिवंत करू शकतात असं त्यांच्या योग सामर्थ्यानं त्यांच्यात ते प्रतिभा निर्माण झाली होती. मुक्ताई म्हणले त्याच्यात काय फार विशेष आहे. हे माणसं जिवंत करणं काय फार विशेष गोष्ट आहे का? म्हणे काय कसं काय असं म्हणतेस मुक्ते, असं सोपान काकाने विचारलं. मग काय केलं माहिती आहे, एक हाडूक पडलं होतं कुत्र्याचं.
कधीचं असेल काय माहिती, ते हाडूक हातामध्ये घेतलं मुक्ताईनं आणि घेऊन त्या प्रेतांवर अशा पद्धतीने फिरवलं फक्त, आणि फिरवलं आणि फेकून दिलं पुन्हा. ते हाडूक त्याने महाराज लांब जाऊन पडलं. मेलेली सगळी माणसं जिवंत झाली, आणि जे हाडूक फेकलं ना कुत्र्याचं, कधी 200 वर्षापूर्वीच होतं, त्याचं सुद्धा कुत्रं जिवंत झालं आणि पळालं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. हे सामर्थ्य नाही का संतांमध्ये, हे मुक्ताईचं सामर्थ्य मला तुमच्या समोर सांगायचं आहे. लौकिकातला लाभ मुक्ताई प्राप्त करून देऊ, हीच मुक्ताई त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आत्मबोध प्राप्त करून देऊ शकते. ज्ञानोबरायांना त्यांनी महाराज ज्या वेळेला ते निवृत्तीनाथ दादा मोठे होते, सोपान काका लहान होते, मुक्ताई पण लहान होते, आणि दोघेही त्यांनी माता पिता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेले होते. आता कोणी नव्हतं, त्यांनी 4 भावंडच होते आणि सिद्धबेटात राहत होते. मग ज्ञानोबरात थोडे कळते होते, आणि श्रीगुरूंना त्रास द्यायचा नाही, आणि सोपान त्यांनी फार लहान आहे, तो जाऊ शकत नाही. मग त्यांनी महाराज मधुकरी आणण्याचं काम कोणाकडं? ज्ञानोबरायांकडे. मग ते आणण्याकरिता गेले. सगळा प्रसंग लांबलचक मला सांगायचा नाही, एवढंच सांगायचा. विसोबा काका समोरून आले. त्यांचं आडनाव होतं चाटे. काय नव्हतं, विसोबा चाटे नाव होतं त्यांचं. आडनाव त्यांचं चाटे, आपण खेचर म्हणतो. पुढे त्यांनी प्रसंग आहे तो. ते समोरून आले. त्यांनी याच्या आधी बऱ्याच वेळेला पोरांना सांगितलं होतं, तुम्ही गावात यायचं नाही. तुमचे तोंड पाहिले की आमचे सगळे कामं बिघडून जातात, असे त्यांनी महाराज त्यांना अस्पृश्य समजलं जात होतं. आणि ज्ञानोबराय समोर आले, ते सोयरिकीच्या कामाला चालले होते. असा राग आला महाराज, काय सांगा, तुला सांगितलं ना म्हणे संन्याशाची पोरं तुम्ही, आणि असे सकाळी सकाळी गावात फिरत जाऊ नका म्हणून. राग आला. घोड्यावर बसले होते, तट्टा घोडा होता, घोड्यावर बसले होते, आणि रागावून ज्ञानोबरायांकडे पाहिलं, आणि पायातला जो जोडा आहे ना, त्या जोड्यासहित ज्ञानोबरायांच्या तोंडावर लात मारली महाराज, जमिनीवर पाडलं. आणि जमिनीवर ज्यावेळी पडले ना, पाहिलं वरती, त्यांनी पाहतोस काय असं बोलायला सुरुवात केली. खाली उतरले घोड्यावरून विसोबा काका. ते म्हणले, असू दे, असाही तुझा स्पर्श झाला आणि तसा स्पर्श झाला, घरी जाऊन त्यांनी स्नान करीन, पण तुला अद्दलच घडवीन. परत जर गावात आला तर खबरदार म्हणले. ती झोळी त्यांनी घेतली आणि फाडली महाराज. आणि फाडली, त्याच्यात थोडं पीठ कोणी दिलं असेल, ते जमिनीवर त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलं. त्याच्यात माती मिसळली, आणि पायातल्या जोड्यांसहित लहान लेकरासारखे विसोबा काका त्याच्यावर नाचले. ज्ञानोबराय काही बोलले नाही महाराज. अरे, ज्यांना मातीची भिंत चालवता येते, ज्यांना रेडा बोलावता येतो, त्याने एखाद्या माणसाला भस्म करणं काय फार अवघड गोष्ट आहे महाराज. पण नाही केलं भस्म, नाही भस्म केलं. शांतपणे त्यांनी निमूटपणे तिथून निघाले. मग जाऊ द्यायचं ना, त्यानं बिचाऱ्यानं जाऊ नाही दिलं महाराज. ते पोरं त्यांनी खेळत होते ना, त्या खेळणाऱ्या पोरांना सांगितलेला दगड मारारे. पोरांनी चिखल अंगावर टाकला, दगड त्यांनी मारले, आणि फार व्याकुळता निर्माण झाली. कशा करता या लोकांमध्ये आपण फिरतो आहोत, काय गरज आहे यांच्यामध्ये फिरण्याची, असं म्हणून ताटी लावून घेतली महाराज. आत्मज्ञ ताटी लावून घेतली, आणि ताटी लावून त्यांनी महाराज फुंदून फुंदून, कोणाला शाप दिला नाही, कोणाचा जाळ केला नाही, काही केलं नाही महाराज. स्वतःच अशा पद्धतीने रडू लागले, फार कासावीस झाले. अशी अवस्था ज्ञानोबरायांना झाली. ती मुक्ताईला कळाली. अशी श्रेष्ठ मुक्ताई आहे महाराज, जी ज्ञानाला सुद्धा उपदेश करू शकते, एवढं सामर्थ्य तिच्या अंगात आहे. म्हणजे मध्यम लाभाचे मुद्दा तुमच्या समोर मला सांगायचे. कनिष्ठ लाभ आधी मी सांगितलं, मेलेले प्रेत जिवंत केले. मुक्ताई हे करू शकते महाराज. तिनं ज्ञानोबरांना त्यांनी उपदेश केला. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. म्हणून त्यांनी विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असा उपदेश त्यांनी महाराज मुक्ताईनं ज्ञानोबरायांना अशा पद्धतीने केला. आणि ज्ञानोबरायांना ज्ञान दिले. ही आद्यत्रय जननी देवांची आहे महाराज. 3 देवांना जन्म दिला तिनं त्यांनी महाराज नामदेव महाराजासारख्यांना विशेष रूपानं त्यांनी महाराज बोध प्राप्त करून दिला. नामदेव महाराज भगवंताचे भक्त होते, पण ज्ञानी नव्हते. ज्ञान त्यांनी झालेलं नव्हतं. मग काय झालं, ते कच्चे ठरवले. सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. गोरोबा काका आले होते, ते उगा विनोद चालला होता म्हणे, गोरोबा काका तुम्ही त्यांनी गाडगे मडके कच्चे पक्के त्यांनी पाहत असता. मग इथं सगळे त्यांनी आहेत, आमचे त्यांनी मडके पक्के आहेत का कच्चे बघा तरी जरा. ते थोपटनं हातात घेतलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यात आधी हाणलं महाराज. काहीच म्हणले नाहीत, हसले त्यांनी. हे पक्का आहे म्हणले. बाकीच्या सगळ्यांचे डोके त्यांनी बडवून घेतले, म्हणे पक्के आहेत. नामदेव महाराजांच्या डोक्यात जरा जास्त जोरात हाणलं. ते ठणान बोंब मारायला लागले. असं कुठं असतं का, असे काही संत असतात आणि हाना माऱ्या करतात, आणि टिंगूळ आलं माझ्या डोक्याला. फार त्यांनी आरडाओरडा सुरू झाला, आणि ती पळायला लागले महाराज. मुक्ताई म्हणले, अरे हे कच्चं मडकं आहे. कच्चं ठरवलं महाराज. म्हणून तर मग पांडुरंगाकडे गेले. मग पांडुरंगाने विसोबा काकांकडे पाठवले, आणि मग त्यांनी ज्ञान प्राप्त झालं. नामदेव घडवला, मुक्ताईने घडवला. चांगदेव महाराजांना उपदेश त्यांनी करण्याकरिता मुक्ताई सज्ज झाली. चांगदेव महाराज ज्ञानी आहेत, चांगदेव महाराज योगी आहेत. फार मोठं चांगदेव महाराजांचं वैभव आहे. 1400 वर्ष योग सामर्थ्यानं त्यांनी महाराज टिकून राहिले. त्यांना 65 ओव्यांचं पत्र त्यांनी लिहून दिलं ज्ञानोबरायांनी. आणि ते पत्र त्यांनी दिल्यानंतर त्यातलं काही कळत नाही म्हणे, मला स्वस्ती श्रीवटे शोजोलो पोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटल कर, याचा अर्थ तरी मला सांगा. मग अर्थ सांगण्याचं काम मुक्ताईच्या हातात आलं.
मग मुक्ताईनं त्यांनी महाराज 65 ओव्यांचा अर्थ चांगदेव 65चा चांगदेव महाराजांना समजून सांगितला आणि ज्ञान संपन्न बोध संपन्न चांगदेव महाराज झाले. ते म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणून त्यांनी 3 देव त्यांनी जन्माला घातले. चांगदेव नामदेव आणि ज्ञानदेव आद्यत्रय जननी देवांची अशी त्यांनी श्रेष्ठ भूमिका. ती ब्रह्मा विष्णू महेश तिचे भातुकले आहेत महाराज. ही तिचा खेळ आहे फक्त हा महत्वाचा विचार आहे. ती समर्थ आहे. तिनं भगवंताची भक्ती कशी करावी अशा जगाच्या समोर त्यांनी अनेक अभंग मुक्ताईचे पाहायला मिळतात. काही ज्ञानपर अभंग आहेत, काही त्यांनी भगवंताच्या भक्तीचं वर्णन करणारे अभंग आहेत. भगवंताची भक्ती सांगणारी मुक्ताई आहे महाराज. म्हणून तिच्या ठिकाणी 3 प्रकारचे लाभ आहेत. कनिष्ठ लाभही प्राप्त करून देऊ शकते, मध्यम लाभही प्राप्त करून देऊ शकते आणि उत्तम लाभही प्राप्त करून देऊ शकते. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम लाभ त्यांनी प्राप्त करून देऊ शकतात हे संत. म्हणून त्यांच्याकडून तो लाभ प्राप्त करून घेतला पाहिजे. काय केलं म्हणजे संत आपल्याला उत्तम लाभ प्राप्त करून देतील? महाराजांनी त्याचा उपाय सांगितला. महाराज मनवितताचे दास मनवितताचे दास त्यांचा दास पुढे आस उरेना. आस म्हणजे इच्छा, आस म्हणजे आशा. कशाचीच आशा शिल्लक राहणार नाही कधी संतांचे दास म्हणून घेतल्यानंतर. का बरं? संत सगळ्या आशा पूर्ण करून टाकतील, काही शिल्लक ठेवणार नाही, सगळं काही प्राप्त करून देतील. फक्त आपण त्यांचं झालं पाहिजे, ते आपल्याला आपलं म्हणले पाहिजे. एकदा आपल्याला आपलं म्हणले ना महाराज की सगळं प्राप्त करून देत. भागवतात असं उदाहरण आहे महाराज. जड भरत राजा नाव ऐकलं की नाही? जड भरत राजा. या जड भरत राजाला त्या रहुगण राजानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं काठीनं मारलं. ब्राह्मणाच्या रूपात त्यांनी नंतर प्रगट झाले ना अंगिरस गोत्रामध्ये. आणि खांद्यावर त्याची पालखी घेतली आणि रस्त्यानं चालायला लागले. आणि काठीनं मारलं महाराज, वाकडा तिकडा चालतो म्हणून. मग पालखी खाली टेकवली, काठीनं मारहाण करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी महाराज त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नैनन छंदंती शस्त्राने नैनन दहती पावक. अरे म्हणे हा तो महात्मा दिसतो. ते त्यांनी कपिल भगवंताकडे तत्वज्ञान श्रवणाला चालले होते. ते म्हणे मला नाही जायचं पुढं, आता तुम्ही कोण आहात सांगा, मला तुमच्याकडून तत्वज्ञान श्रवण करायचं. मग त्यांनी आजपर्यंत कोणाला स्वतःचा परिचय सांगितला नव्हता. त्याला परिचय त्यांनी सांगला. अहम पुरा भरतो नाम राजा विमुक्त दृष्ट सुतसंग बंधा आराधनम भगवान इहमानो मृगो भवम मृग संगाददार्थम. अरे मी सामान्य नाही, मी या भारतवर्षाचा राजा आहे, भरत राजा. हरणाचा संघ झाला म्हणून हरण व्हावं लागलं. आणि आता अंगिरस गोत्रामध्ये जन्माला आलो. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपन मरवी जगा माझी, अशी माझी अवस्था आहे. आणि मग त्यांनी महाराज तो शरण आला आणि त्याला तत्वज्ञान सांगितलं. कोणाला सांगितलं? ज्यानं मारहाण केली त्याला सांगितलं.
एखाद्यानं आपल्याकडे राग पाहिलं तरी जन्मभर सापासारखी खुन्नस धरतो आपण त्याची. शिवी दिली मग तर त्याच्यापेक्षा जास्त बेकार होतं महाराज. मारहाण केल्यावर त्याच्या पुढचं त्यांनी होईल. मारहाण केली ज्यानं त्याला आजपर्यंत कोणालाच परिचय सांगितला नव्हता, त्याला स्वतःचा परिचय सांगितला. फक्त परिचय सांगितला असं नाही, त्याला तत्वज्ञानाचा उपदेश केला. फक्त उपदेश केला असं नाही, त्याला जीवनमुक्त करून टाकलं. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे महाराज. ज्याने मारलं त्याला सुद्धा तत्वज्ञान सांगू शकतात. का बरं सांगितलं? तो शुद्ध अंतकरणानं त्यानं शरण गेला म्हणून सांगितलं. शरण गेलं पाहिजे. करील तो काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. आपली भावना शुद्ध असली. बीज शुद्ध म्हणजे तुम्ही कोणत्या भावनेनं गेले, काय मिळवण्याकरिता गेले हे त्यांनी कळालं पाहिजे ना. शुद्ध भावनेनं जर संतांच्या समोर आपण गेलो तर हे संत आपल्यावर कृपा करतात. आपण त्यांचं दास्यत्व केलं पाहिजे. हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शन. तत्वदर्शी असणारे संत आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतील. त्याच्यापेक्षा महाराज वर्णन करून सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हाची दारवंटा. हे अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा आहे. सेवा हाची दारवंटा. हा सेवा हीच हाच दरवाजा आहे. सेवा हाची दारवंटा. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनु जिवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. हा त्यांचं दास झालं पाहिजे. मग काय करतील? मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग आपल्याला त्यांनी कृपा करतील, आपल्यावर अनुग्रह करतील. मग त्यांनी परमात्म्याचा बोध आपल्याला प्राप्त होईल. भगवत दर्शनापर्यंत घेऊन जातील. फक्त आपण त्यांचं दास झालं पाहिजे. मनविता त्यांचा दास. आता लोक तसं नाही करत महाराज. आता जेथे पाहावे तेथे देखीचा पर्वत पायाविने भिंत तातडीची. देखीचा पर्वत म्हणजे काय? उगं घर बांधायला निघाला मला कोणी खर्च करावं ते पाया खांदायचं आणि दुनियादारी करायची. बांधा लगेच भिंती, लगेच भिंती बांधा. किती दिवस घर राहील खरं सांगा? ते राहणारच नाही. हा तसं त्यांनी महाराज थोडीशी सेवा केली. गेले संतांच्या संगतीत माळ घातली, गण लावला, थोडं पोथ्या वाचल्या, 4-10 प्रमाणे त्यांनी पाठ झाले. बस आपलं काम झालं. त्यांनी महाराज तशानं मुक्त होत नाही महाराज. हा त्याच्याकरता दास्य करावं लागेल. त्याच्याकरता सेवक व्हावं लागेल. आज कोणाला सेवक व्हायला आवडत नाही महाराज. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण संतांचं सेवक झाल्याशिवाय परमात्मा भेटायचं पण नाही महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अरे संतांची जर सेवा केली तर परमात्मा स्वतः सेवा करण्याकरिता येतो. एवढं वैभव आहे महाराज. श्रीमद भागवतामध्ये सांदीपनी ऋषींचं वर्णन येतं. सांदीपनी ऋषी हे त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुरु आहेत. अवंतीपुरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गुरुकुलात त्यांनी ठेवलं होतं शिकण्याकरता. आणि तो शिकायला त्यांनी गेला. 64 दिवस राहिला. त्याने सांदीपनी ऋषींची सेवा केली. का केली माहिती आहे? सांदीपनी ऋषी सुद्धा गुरुभक्त होते. त्यांनी त्यांच्या गुरुजींची सेवा केली होती. तुम्ही म्हणला संतांचं सांगतो का गुरुचं सांगतो? आधी तुमच्या मनातला भाग काढून टाकतो. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. आपले जे गुरु आहेत ना ते सगळ्यात मोठे संत आहेत मला. बाकीचे संत नंतर. मी ज्ञानोबरायांना पाहिलं नाही, मी तुकोबरायांना पाहिलं नाही, मी माझ्या गुरुजींना पाहिलं, तेच संत आहेत महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. ते मला भेटले, माझ्या मस्तकावर त्याने हात ठेवला, फार प्रेमानं कुरवाळलं, हृदयाला लावलं. मला त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, बाळा तुला काळ घ्यायला येणार नाही. हा तुला त्यांनी परमात्मा प्रत्यक्ष भेटेल. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज? माझे श्रीगुरु हेच माझ्याकरता संत आहेत महाराज. मग ते संत त्यांनी भेटत असतात. हा महत्त्वाचा विचार आहे. सांदीपनी ऋषी त्यांनी महाराज जे होते ना ते गुरुभक्त होते. म्हणजे संतांचीच सेवा करत होते. त्यांच्या गुरुजींनी विद्यार्थ्यांची परीक्षा पाहायचं ठरवलं. काय परीक्षा पाहायची होती म्हणले? त्यांनी महारोग अंगाला लावून घेतला आणि सगळ्या त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं बा मला रोग झालेला आहे, तुम्ही जर माझ्या संगतीत राहाल तर तुम्हाला पण रोग होईल. लागले सगळे रडायला आणि जायला पण निघाले महाराज. म्हणे का महाराज जर आता फार वाईट वाटते, तुम्हाला रोग झाला पण काय करू, आम्हाला झाला मग काय करायचं तो रोग, त्यापेक्षा आम्ही गेलेलं चांगलं. गेले महाराज सगळे गेले, एकच नाही गेलं, त्याचं नाव सांदीपनी. गेलेच नाही महाराज. गुरुजी परीक्षाच पाहत होते. अरे जा ना बाबा तुला रोग होईल. ते मला जाणार नाही, मेलो तो मेलो. हा असं त्यांनी म्हणायला लागले. खायलाच दिलं नाही 2-4 दिवस तरी पण गेले नाही. शिव्या दिल्या फार तरी पण गेले नाही. मारहाण केली तरी पण गेले नाही. थांबूनच राहिले. पाय दाबत होते. एक दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत पाय दाबत होते आणि त्यांना झोप लागली होती गुरुजींना. हे काही की जागे झाले. झोपेतून पाहिलं तर सांदीपणी अजून पाय दाबतोय. अरे म्हणे सांदीपणी अजून पाय दाबतोस? म्हणे तुमची आज्ञा झाल्याशिवाय कसं थांबावं म्हणून पाय दाबतोय. प्रसन्न झाले, उठून बसले. बाळा तुझी परीक्षा पाहत होतो. अरे एवढा त्रास दिला तरी सुद्धा तू त्यांनी महाराज इथून हालचाल करत नाहीस, माझ्याच पायाजवळ त्यांनी बसून राहिलास, काय देऊ मी तुला? जा मी तुझा गुरु, तुला आशीर्वाद देतो. जसा तू आज माझे पाय दाबतोस ना, एक दिवशी जगाचा मालक येईल आणि तुझे पाय दाबील. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला पाय दाबण्याकरिता यावं लागलं. महाराज सांदीपनी ऋषींचे पाय भगवंतांना दाबले. का दाबले? त्याचं कारण श्रीगुरु प्रसन्न झाले, संत प्रसन्न झाले. संत प्रसन्न झाले की देव भेटतो असं नाही, देव पाय दाबतो. हा त्याने महत्वाचा विचार आहे.
म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेनं काहीच इच्छा शिल्लक राहणार नाही. हे वैभव त्यांनी प्राप्त करून देतात. काय नेमकं करतात असं करण्याकरिता म्हणे कृपेचं दान देतात की जे दान कल्पापर्यंत संपत नाही. नवे कल्प संपून जातील पण दान संपत नाही. महाराज वर्णन करून सांगतात. कृपादान केले सती कृपादान केले सती कृपादान केले सती कृपादान केले सती हा कृपादान केले सती कृपादान कल्पांतीही सरेना दान देणारे आहेत महाराज. ते दान त्यांच्यासारखा दानशूर या जगात दुसरा कोणी नाही महाराज. घातला दुकान देते आले असी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे. असे संत आहेत महाराज जी उदार आहेत दानशूर आहेत. काय दान देतात? लौकिकातलं तर कुणी दान देईल महाराज. ते अलौकिक दान देतात. अरे अलौकिक नाही पारलौकिक दान देतात. हा महत्वाचा विचार आहे. लौकिक हा म्हणजे सामान्य असणाऱ्या गोष्टी, अलौकिक आहे महाराज. हा बघा तुम्ही या विषयांची त्यांनी पत्नी मुलं घरदार संपत्ती मान प्रतिष्ठा प्राप्त लौकिकातला भाव आहे. पण त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून घेण्याचं ज्ञान प्राप्त होणं अलौकिक आहे महाराज. अलौकिक गोष्ट आहे ती, लौकिकातली नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं हे पारलौकिक आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. पारलौकिक असणारी गोष्ट प्राप्त करून देतात. उत्तम असणारा लाभ त्यांच्यामुळे प्राप्त होतो. कशानं देतात? दान करतात महाराज. कृपादान केले संती कृपा करतात. 4 प्रकारानं कृपा करतात. शास्त्रामध्ये शास्त्रशुद्ध त्याचं नाव आहे शक्तिपात. काय वक्ते बाबांकडून मी ऐकलं होतं शक्तिपात. शक्तिपात दीक्षा दिली जाते महाराज. आम्हाला समर्थ सद्गुरू त्यांनी भेटले. त्र्यंबकेश्वरला स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज ते आमचे त्यांनी गुरुजी आहेत. पण ते कीर्तन प्रवचन करत नव्हते. ही जी कीर्तनाची परंपरा आम्हाला परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण छगन महाराज बाळनाथ गडावर बाबा आहेत त्यांच्या पद्धतीने हे विठ्ठल विठ्ठल भजनमध्ये म्हणत नाही, आम्ही विठोबा रखमाई म्हणतो. हे त्यांनी हे जे नियम आहेत ना बाबांचे नियम आहेत. पण त्यांनी महाराज स्वामीजींकडून जी परंपरा प्राप्त झाली ना ती शक्तिपात दीक्षेची परंपरा. 4 प्रकारने शक्तिपात होतो. एक स्पर्शानं होतो, दुसरा शब्दानं होतो, तिसरा त्यांनी महाराज दृष्टीनं होतो आणि चौथा त्यांनी स्वप्नानं होतो. 4 प्रकारने शक्तिपात होतो.
त्याला शक्तिपात म्हणतात, त्याला कोणी अनुग्रह म्हणत असेल, कोणी दीक्षा म्हणत असेल, आपण सर्वजण त्याला कृपा म्हणतो. ही कृपा आहे महाराज. अशा पद्धतीने संतांची कृपा प्रवाहित होते. ते शब्दानं शक्तिपात करतात. ते म्हणतात तत्त्वमसी ते ब्रह्मत्व आहेस, शब्द शक्तिपात झाला. ते स्पर्शानं कृपा करतात. मस्तकावर हात ठेवतात. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी, लावणे हात कुरवाळेला माथा सांगितले चिंता न करावी. हा अनुग्रह आहे महाराज संतांचा. महत्वाची गोष्ट आहे. नामदेव महाराज म्हणतात श्रवणी सांगितले मात मस्तकी ठेवेला हात पदपिंड विवर्जित केला नाम्या. नामदेव महाराज म्हणतात हा ज्ञानोबरायांसारखे महापुरुष म्हणतात हा हे संत किती श्रेष्ठ आहेत. हे असो हा दिठवा जयावरी झळके का पद्मकुरु माथा पारुखे तो जीवाची परितुके महेशेशी. मस्तकावर कमळासारखा हात अशा पद्धतीने ठेवतात. हा ज्ञानोबरायांचे शब्द आहेत की नाही. शक्तिपात करतात महाराज. स्पर्शातून शक्तिपात करतात. अर्जुनावर शक्तिपात केला महाराज. म्हणे मग सावळा सकंकनो बाहू पसरुनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणो भक्तराज. हृदया हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले द्वैत नमोडता केले आपण ऐसे अर्जुना. असं वर्णन आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. प्रत्यक्ष भगवंतानं त्यांनी महाराज अर्जुनाला आपल्यासारखं करून घेतलं. आधी तर तो उद्विग्न झाला होता. कार्पण्य दोषोपहत स्वभाव असं म्हणत होतं. तो मला शिष्यस्ते हम साधे माम तम प्रपन्नम देवा. मला काहीतरी समजत नाही, तुम्ही समजून सांगा. मग फार समजून सांगितलं. समजून सांगितल्यावर त्याच्या तोंडातून पोहोच पावती बाहेर पडली. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. असं अर्जुन बोलू लागला. मग भगवंताला फार आनंद झाला. मग हृदयालाच लावला महाराज. आपल्यासारखं करून टाकलं. शक्तिपात आहे. ध्रुवाच्या समोर भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि ध्रुवाला बोलताच येत नव्हतं. तो शंख घेतला आणि त्याच्या गालाला लावला. त्याच्यातून शक्तिपात झाला महाराज. तो भगवंताचं स्तवन करू लागला. हरी हे योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशास्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं स्तवन ध्रुव करू लागला. शक्तिपात झाला. ही कृपा आहे महाराज. हा अशी प्रवाहित होत असते. म्हणून कृपादान केले संती. कल्प संपून जातील पण कृपा संपत नाही. कल्प म्हणजे काय हो. 4 युग जे असतात की नाही, सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग, याला एक महायुग असं म्हणतात. हे असे त्यांनी महाराज 4 युग 71 वेळ झाले. 71 चतुर्युगा झाल्या. एक मन्वंतर होतं. असे 14 मन्वंतर झाले. ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, त्याला अर्ध परार्ध म्हणतात. आणि तेवढाच कालावधी अजून लोटला की मग ब्रह्मदेवाचा एक दिवस रात्र पूर्ण होते, त्याला एक कल्प असं म्हणतात. असे कल्प त्यांनी महाराज. कल्प संपून जातील पण संतांनी केलेली कृपा संपत नाही. एवढं श्रेष्ठ असणारं कृपेचं दान देतात महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. हे प्रसन्न झाल्यानंतर सर्व काही प्राप्त करून देतात. सांगू का थांबू? 9:10 झालेत. राजा परीक्षितावर त्यांनी मरण संकट आलं होतं. सर्वांना माहिती की नाही. मरण संकट आलं. तो गंगेच्या तटावर गेला. विनंती करायला लागला मला वाचवा. मग आता काय करायचं. ऋषीमुनी आले महाराज. भृगु वशिष्ठ च्यवन गौतम मेधातिथी देवल देवरात एवढे त्यांनी आले. हे सगळे त्यांनी आले. सर्वांच्या समोर विचारायला लागला महाराज मी लवकरात लवकर मरणार आहे. अहो आद्यवयम ब्रह्मण सत्सेवा क्षत्र बांधवा. मला कृपा करून सांगा माझा उद्धार कसा होईल. कोणी म्हणलं जप कर तप कर यज्ञ कर. कोणी त्यांनी एक उत्तर देईना महाराज. मग काय करायचं. मग त्याच्या लक्षात आलं मी आईच्या गर्भात असताना जो मला सांभाळायला आला होता तो कुठे लपला. म्हणून भगवंताचा धावा केला महाराज. भगवंता धाव मला दर्शन दे. धावा केल्याशिवाय परमात्मा त्यांनी धावत नसतो, येत नसतो महाराज. त्यानं आपण मग 5-7 मुद्दे ऐकले की नाही. त्याच्यामध्ये भगवंताचा अनुग्रह हा जो मुद्दा आहे की नाही, तो मुद्दा म्हणजे संतांचं दर्शन हा भगवंताचा अनुग्रह आहे. हा संत त्यांनी भेटणं म्हणजे भगवंताचाच अनुग्रह आपल्यावर झाला म्हणून समजायचं. त्याच्याकरिता अट्टहास करावा लागतो. सगळ्या साधू संतांनी केला महाराज तो. त्याच्याशिवाय होत नाही महाराज. हा जगद्गुरु तुकोबारांना भगवान त्यांनी भेटले पण अट्टहास करावा लागला. अट्टहासानं हाक मारली महाराज. हे येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय सगळे म्हणा थांबायचं आपल्याला. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. 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 तुझं विनाशी न वाटे क्षीण झाली काया. तुझं विनाशी न वाटे क्षीण झाली काया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. दीनानाथ दीन बंधू नाम तुझ साधे. नाम तुझ साधे. पतित पावन नाम ऐसी ब्रिदावळी गाधे. पतित पावन नाम ऐसी
मायसी वृंदावनी गावे येईल तुमाय बाबा पंढरीचा राजा येईल तुमाय बाबा पंढरीचा राजा यातीहीन मतीहीन कर्महीन माझे यातीहीन मतीहीन कर्महीन माझे सर्व लज्जा सांडोनिया शरणालो तुझे सर्व लज्जा सांडोनिया शरणालो तुझे येईल तुमाय बाबा पंढरीचा राजा येईल तुमाय बाबा पंढरीचा राजा विटेवरी उभा निट कटेवरी कर विटेवरी उभा निट कटेवरी कर तुका मने हेची आम्हा ध्यान निरंतर तुका मने हेची आम्हा ध्यान निरंतर येईल तुमाय बाबा पंढरीचा राजा बाबा पंढरीचा पांडुरंग 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 आ विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठला माय बाबा माय बाबा विठ्ठला रे विठ्ठला माय धन्यवाद. एवढ्या अट्टहासानं जर देवाला सगळं जग विसरून बोलवलं ना त्याला यावं लागेल. त्या भगवंताचं चिंतन करत होता आणि एवढ्या अट्टहासानं हाक मारत होता, देवा मला सांभाळण्याकरिता ये रे. भगवंतानं अनुग्रह केला आणि शुकाचार्यांना पाठवून दिलं महाराज. शुकाचार्य आले, त्यांना फार समाधान झालं. राजाला साष्टांग प्रणिपात केला महाराज शुकाचार्यांच्या समोर. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्याला जर पांडुरंगाला भेटायचं असेल ना तर पांडुरंगाची विनंती केली पाहिजे, देवा मला तुझ्यापर्यंत यायचं रे, कसं येऊ, मला येता येत नाही, तू कृपा कर ना देवा. मग तो कृपा करेल. आपणचे देव होय गुरु, तो गुरु रूपाने येईल महाराज. तो म्हणतो पांडुरंगे तुकोबराय म्हणतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोने संदेह बुद्धिभेद, त्यानंच अनुग्रह केला. बाबाजी चैतन्यांच्या रूपानं प्रगट झाला, कृपा करण्याकरिता आला. तसे शुकाचार्यांच्या रूपानं आला महाराज. देव स्वतःच आला, उंच आसनावर बसवलं, त्यांच्या समोर दंडवत प्रणाम करून त्यांची विनंती करायला लागला. हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दरस दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दरस दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम. दंडवत प्रणाम केला आणि खरं सांगितलं महाराज, मी पाप करून आलोय, मला वाचवा. त्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज शुकाचार्यांनी. चमत्कार झाला, भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन प्रत्यक्ष झालं. म्हणून मग भागवत कथा कशाला सांगितली, आपण आहोत ना सगळे, आपल्याकरता सांगितली महाराज. राजाचं काम तिथंच झालं, एका क्षणात झालं महाराज. कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना, कल्प संपून जाईल पण देव प्राप्त झाला तर तो देव कोण हिसकून नेईल. खरं सांगा महाराज तुम्ही. असेच संत आहेत महाराज, असे श्रेष्ठ संत आपल्या जीवनामध्ये यावेत. ते ज्ञानोबरायांसारखे, तुकोबरायांसारखे. ज्ञानोबरायांचंही त्यांनी महाराज आता त्यांनी किती 750वा त्यांनी महाराज आणि जन्म महोत्सव आपण साजरा करतो. जगद्गुरु तुकोबरायांचा त्यांनी 375वा आणि वैकुंठ गमनाचा त्यांनी सोहळा, तो महोत्सव त्यांनी साजरा करतो आहोत. असे संत महापुरुष आपल्याला त्यांनी प्राप्त झाले आणि ते संत त्यांनी जीवनात आले म्हणून आपल्याला देव कळाला. आपण त्यांच्यानंतर जन्माला आलो, किती भाग्यवान आहोत महाराज. नाही तर कोणी व सांगितलं असतं एवढं, आणि एवढं प्रेम त्यांनी कोणी दिलं असतं. देवापर्यंत जाण्याचा मार्ग कोणी सांगितला असता. अरे फार कृपाळू आहेत महाराज, ते कृपा केल्याशिवाय राहत नाहीत, हा महत्त्वाचा विचार आहे. मग असं जर संतांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत, त्यांच्यामुळे जर देव प्राप्त होत असतो, आपण त्यांच्याविषयी काय केलं पाहिजे.
आपल्या मनात काय भाव असले पाहिजेत त्यांच्याविषयी. तुकोबराय वर्णन करून सांगतात, अरे त्यांच्याविषयी फक्त त्यांची सेवा करण्याचाच भाव पोटात शिल्लक असावा, दुसरा कशाचाच नसावा. मला वाटतं असं नाही, अरे देवाला सुद्धा संतांची सेवा उत्तम वाटते. महाराज वर्णन करून सांगतात, तुका मन संत सेवा, तुका मन संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका मन संत सेवा, तुका मन संत सेवा, तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम, म्हणून त्यांनी संतांची सेवा करणंच उत्तम आहे महाराज. असे संत ते का बरं, उत्तम लाभाची जर गरज असली तर उत्तम सेवा पण केली पाहिजे ना, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज पाय दाबत असल्यानं संतांचे आणि निरोप आला जेवणाचा, आणि संत म्हणले जा जेवायला. लगेच त्यांनी म्हणतो आज्ञा कशी मोडू, आहे की नाही, असं आहे ना. मग लगेच ताबडतोब निघून जातो. असं मला बरंच सांगता येत आहे, पण वेळ संपून गेला आता. म्हणून त्यांनी संतांची सेवा करायची असेल तर त्याच्यामध्ये नियम अटी या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजेत. सगळं जग त्यांनी बाजूला करावं आणि संत एका बाजूला ठेवावेत आणि आपलं जीवन संतांच्या चरणावर वाहून टाकावं. असं जर केलं तर देवाला तुमच्याकडे यावं लागेल, तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही पडणार महाराज. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी ते संत आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जातील, परमात्म्याला आपल्यापर्यंत याला भाग पाडतील महाराज. म्हणून संतांची सेवा करणंच उत्तम आहे. देवाला सुद्धा संतांची सेवा करणं त्यांनी आवडतं. देव स्वतः संतांची सेवा करतो. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. किती संतांची सेवा केली देवानं माहिती आहे तुम्हाला, अख्खा अभंग म्हणून घ्या. मी आता लगेच जय विठ्ठल करणार आहे, पण सगळा अभंग आपल्याला माहिती. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखण्या, दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्मलंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शिलेविनी, सजन कसाया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढे. किती सांगावं महाराज. हे बाकीचे वरचे जरा ठीक होते सेवा केल्याचं, पण ढोरं ओढणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का. मेलेली ढोरं त्यांनी ओढत ओढत त्यांनी न्यायची. त्यांना बिचारले एकट्याला ओढता येत नव्हतं, हा तिथं सेवा करण्याकरिता जात होता, संतांची सेवा करत होता, चोखोबाऱ्यांची सेवा करण्याकरिता जात होता. एवढं प्रेम चोखोबाऱ्यांवर होतं महाराज देवाचं. चोखोबाऱ्यांचं पण आहे ना आपल्या पत्रिकेमध्ये. म्हणून एक शब्द त्यांच्याविषयी बोललं पाहिजे म्हणून बोलून त्यांनी थांबतो. त्याला फार लोणी खायला आवडतं ना, दही खायला आवडतं. म्हणून गाडग्यात त्यांनी दही घ्यायचं आणि महाद्वारात जाऊन बसायचं. 1 मिनटं बंद करा ते, आता त्याचा आवाजच जास्त होतोय, थांबायचं आपल्याला लगेच. आता ते गाडगं घेऊन पंढरपूरच्या महाद्वारात त्यांनी बसायचं आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज पांडुरंगाच्या समोर अशा पद्धतीने विनंती करायची, देवा ही नदी, बरं वाटलं की नाही, ही न दिन जाती मोरी पंढरी की राया देवा, अरे तुला भेटण्याकरिता जीव कसा विसरतो, हे मी दही घेऊन आलोय, खाना देवा एवढंसं. मग काय करावं, देवानं सगळ्यांची नजर चोरून त्यांनी बाहेर यायचं आणि ते लोणी अशा पद्धतीने खायचं. देवाच्या तोंडाला कोणीतरी दर्शनाला आलं, अरे कोणतरी आलं म्हणलं की तोंडाला लोणी तसंच लागलं होतं आणि गेला त्यांनी आतमध्ये विटेवर जाऊन उभं राहिला.
उभं राहिलं की लगेच ते पुजारी त्यांनी आले. पुजाऱ्याने पाहिलं देवाच्या तोंडाला लोणी लागले नाही, बाहेर त्यांनी चोख्या बसला होता, हातात लोण्याचं गाडगं होतं. याचा अर्थ हा आतमध्ये आला आणि देवाच्या तोंडाला लावून गेला. असा राग आला त्याला. सगळे त्यांनी त्यांचे सगळे जमा केले. भाऊबंधन चोप दिला महाराज, भरपूर त्यांनी मारलं. खबरदार म्हणले जर पंढरपुरात परत दिसलं असतं आता काय करायचं. म्हणून ते स्थान त्यांनी सोडलं. देवा आता इथं थांबता येत नाही. चंद्रभागेच्या पलीकडच्या तटाला गेले आणि पलीकडच्या तटाला जाऊन पांडुरंगाच्या समोर महाद्वाराच्या समोर त्यांनी समोरासमोर जाऊन बसले. ते गाडगं घेऊन तिथं हाक मारायला लागले, देवा हे खाण्याकरिता येणार आहे. भगवान हे सगळं सोडून तिथं गेला महाराज. आणि तिथं सुद्धा त्यांनी तो पुजारी पाहण्याकरिता गेला. वर कावळा बसला होता आणि चोखोबरा त्यांनी भगवंताला खाऊ घालत होते. कावळा घाण करेल म्हणून कावळ्याला हाडहाड करत होते. हाटहाट करतो की नाही आपण, असं करीत होते. त्याला वाटलं मलाच म्हणतोय. तो आता ते अंगावर ओढून घेतलं, काय करावं त्याला. लोक चांगलं नाही अंगावर ओढून घेते, असंच खराब ओढून घेतात. म्हणा घाई त्यांनी बाहेर आला आणि चोखोबरायांच्या कानसळीत वाजवली महाराज. त्यानं असं मारलं गालावर चोखोबरायांच्या. देवगुप्त झाला, विट्टीवर जाऊन उभा राहिला. पाहिलं तिथं सगळे दर्शनाला होतं. ते देवाचा गाल सुजला होता महाराज. अरे देवाचा गाल सुजला, का सुजला तोच विचारायला गेला. परत देवा तुझा गाल कसं काय सुजला. माझ्या चोख्याला चापट मारली ना म्हणे तू. माझ्या भक्तावर आघात झाला की मी अंगावर घेत असतो म्हणून त्यांनी ती चापट मला लागली, त्याला नाही लागली म्हणून माझा गाल सुजलाय. फार महत्वाचा मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या त्या देहू गावामध्ये पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि ते रोज त्यांनी ते दूध म्हशीचं दूध होतं की नाही, ते त्या दुधामुळे जरा चांगलं चाललं होतं. तुम्ही चरित्रात ऐकलं असेल. तुकोबाराय म्हणले, अरे सगळ्यांना दूध देते, माझ्या पांडुरंगाला थोडं दे ना. तिला राग होता पांडुरंगाचा. ती म्हणले रोज पांडुरंगाला दूध द्यायला लागली. पांडुरंगाही प्यायला लागला. म्हणे खरंच पितो का देऊ का, तुम्हीच पिता तिकडे. खरंच पितो म्हणे देव. मग मी पाजते म्हणले देवाला दूध. तो गडवा घेतला दुधाचा त्यांनी गरम गरम आणि ते दूध पाजण्याकरिता स्वतः गेले. तुकोबाराय म्हटलं बरं झालं हिला गुण आला चांगला. उकळतं दूध गडव्यात घेतलं आणि देवाच्या समोर नेलं आणि देवाच्या तोंडाला लावलं. पी म्हणले बोक्या, तुला दूध प्यायला लागतं ना, माझ्या संसाराची दानादिन केली, तुला दूध प्यायला लागतं, पी दूध. देवाचा नाईलाज झाला महाराज. आता जर मी दूध पित नाही तर तुकोबरायांवर त्यांनी आळ येईल की हे देवाला पाजतो म्हणले स्वतःच पितात. आणि जर प्यावं तर फार उकळतं दूध आहे, कसं पिऊ. पण तसं उकळतं दूध पिला महाराज. त्याचं तोंड भाजलं, थोडं वाकडं केलेलं आहे तोंड. अजून जाऊन बघा देहू गावामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे आणि त्याचं तोंड थोडंसं वाकडं झालेलं आहे, जळालेलं आहे महाराज तोंडाला. असं प्रत्यक्ष भक्तांकरता काही करायला तयार होतो. भक्तांची सेवा करण्याकरता एवढं प्रेम चोखोबरायांच्या पोटामध्ये भगवंताचं होतं आणि म्हणून भगवान त्यांची सेवा करण्याकरता जात होता. एखादा माणूस म्हणेल मग ती भिंत अंगावर पडली आणि ते मारले गेले, मग त्यावेळेस कुठं दडला होता देव. देव कोणाचं प्रारब्ध बदलीत नसतो महाराज. प्रारब्ध नाही त्याला बदलता येत. पण साह्य मात्र करतो. ते त्या भिंतीखाली सगळेच कामगार मारले गेले. नामदेव महाराजांकडून बातमी करण्यात देवाला फार वाईट वाटलं. नाम्या जा माझ्या चोख्याच्या अस्थी घेऊन ये. कशा त्यांनी अस्थी आणाव्या देवा, एवढे लोक मारले गेले म्हणे तू नियम सांगतो. अरे त्याच्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज निघतो. तू जा हाडं कानाला लाव. ते हाडं कानाला लावले आणि विठ्ठल विठ्ठल ज्या हाडातून आवाज आला ते जमा केले. जमा करून पांडुरंगाच्या समोर आणले. असे पितांबरात धरून धोत्रात त्यांनी घेतले आणि देवाच्या समोर अस्थी आणल्या. भगवंताने त्या अस्थी पाहिल्या आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान ती अस्थी पाहून दाय माकडून रडू लागला महाराज. माझा चोख्या, माझा तोच चोख्या म्हणून त्यांनी महाराज व्याकुळ झाला भगवान आणि अंग टाकून त्यांनी रडायला लागला. नामदेव महाराज समजून सांगतात, अरे देवा रडू नकोस, काय करू, चोखा माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. म्हणून ती अस्थी स्वतःच्या हातात घेतल्या आणि स्वतःच्या हातानं महाद्वारामध्ये समाधी लावली महाराज. महत्वाची गोष्ट आहे. पण भगवंतानं त्यांनी स्वतः समाधी दिली. किती प्रेम करावं, याच्यापेक्षा काय सेवा केली पाहिजे. म्हणून संतांची सेवा करणं भगवंताला सुद्धा प्रिय वाटतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम उत्तम आहे महाराज संतांची सेवा. म्हणून संत उत्तम लाभ प्राप्त करून देतात. आपण त्यांची उत्तम सेवा केली पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. कोणत्या संतांची सेवा करावी सांगू का? ऐकाल का अजून 5-10 मिनिटं सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. 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 आमच्या फडावरचा नियम आहे, कीर्तनात विठोबरकमयच भजन असतं, विठ्ठल विठ्ठल नसतं. म्हणजे बुक्का लावायचा, हार घालायचा ही पद्धत आमच्या फडावर नाही. म्हणून त्याने जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही विनेकराला आत्ता हार घालू शकता. आणा विनेकराला हार घालू शकता.
हुक्का लावायचं नाही, हार घालायचं नाही असा नियम आहे. आम्ही शंकराचार्यांचा प्रचार प्रसार करण्याचं व्रत धारण केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या भजनानंतर आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचं भजन घेतलं. ते अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं म्हणून अशा पद्धतीने घेतलेलं आहे. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद.